स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अशी पारितोषिक वितरण समारंभ म्हणजे आपल्या मेहनतीला मिळणारे यश फळ असा हा सुंदर सोहळा आज आपल्या महाविद्यालयात संपन्न होत आहे. त्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपण सर्व, मी आपल्या सर्वांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करते. आजच्या अशा सुंदर कार्यक्रमाचा शुभारंभ मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते दीपक प्रज्वलनाने शुभारंभ करावा. प्रकाश म्हणजे ज्ञान, सकारात्मकता आणि नवी ऊर्जा म्हणून आपल्या पारितोषिक समारंभातील शुभारंभ आपण दीपक प्रज्वलनाने करत आहोत. सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन संपन्न झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या या मान्यवर प्रकल्पासाठी वाजवूया आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहोत त्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्यामधून आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करूया. आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य आमचे प्रेरणास्थान माननीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब यांनी करावे अशी मी सर्वांना विनंती करते. आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे दैनिक लोकमतचे पुणे येथील संपादक श्रीयुत संजयजी आवटे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे ज्येष्ठ सभासद किसनराव पाटील बापू गोरशीकर, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, सर्व माझे रयत सेवक बंधू भगिनी, पालक, गुणवंत, यशवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थी बंधू भगिनी आणि मित्र, महाविद्यालयामध्ये बोर्डाचा अभ्यासक्रम असेल किंवा विद्यापीठाचा अभ्यासक्रम आम्ही वर्षभर शिकवतो. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हावी, यासाठी काही शैक्षणिक, काही क्रीडा, काही सांस्कृतिक उपक्रम, विविध स्पर्धा याची तयारी देखील महाविद्यालयामध्ये करून घेतली जाते. आणि त्या सर्वच क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी उत्तुंग असं यश मिळवतात, मग ते देश पातळीवर असेल, राज्य पातळीवर, विद्यापीठ पातळीवर, जिल्हा पातळीवर, त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक करणं, त्याचं अभिनंदन करणं, त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकणं, त्यांना पुढील त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी शुभेच्छा देण्याचा दिवस म्हणजेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ. आजचा हा दिवस एक आनंदाचा, उत्साहाचा दिवस म्हणून आपण महाविद्यालयाच्या वाटचालीमध्ये त्याची नोंद घेतो. आणि आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी गेल्या आठवड्यामध्ये आम्ही बैठक घेतली. त्यावेळेला पाहुणे म्हणून कोण असावं अशी चर्चा झाल्यानंतर सर्वांच्याकडून एकच नाव आलं आणि ते म्हणजे श्रीयुत संजय आवटे सरांचं. मी त्याला फोन केला महाविद्यालयामधूनच आणि क्षणाचा देखील विलंब न लावता आजच्या पाहुण्यांनी आपलं आमंत्रण स्वीकारलं आणि ते आज या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संजय आवटे सर यांचं आपल्या सर्वांच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाचे पूर्वनियोजित अध्यक्ष, आपल्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट रवींद्र भाऊ पवार काही अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही आणि म्हणून मग आपण या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे दुसरे ज्येष्ठ सभासद ऍडव्होकेट किसनराव बापू गोरशीकर यांना मी विनंती केली, आपण आज सिनियर आहात, या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान स्वीकारा
ते देखील त्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले. आदरणीय बापूंचं देखील मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री जितेंद्र डोबर, अतुल कदम, सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर शंकरराव कदम सर, त्याचबरोबर या महाविद्यालयाचे पूर्वीचे रजिस्ट्रार फासेल सर व अनेक पालक देखील या ठिकाणी मला दिसत आहेत. महाविद्यालयाचा माझा सर्व सहकारी वर्ग आहे, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या पाहुण्यांचा परिचय तुम्ही 2च मिनिटात करून देईल. परिचय खूप मोठा आहे. आधी 3-4 पानं या ठिकाणी वाचून दाखवायची म्हटलं तर 20 मिनिटं लागतील. कार्यक्रमाला थोडासा विलंब झालेला आहे, त्यामुळे मी थोडक्यात पाहुण्यांचा परिचय सांगेन की आजचे जे पाहुणे आहेत ते एक लेखक आहेत, एक साहित्यिक आहेत, संपादक आहेत, सर्वात महत्वाचं म्हणजे ते पत्रकार देखील आहेत. सध्या पुण्याच्या लोकमतचे ते मुख्य संपादक म्हणून कार्य करतात. देशामधील सर्वात मोठ्या अशा भास्कर या पत्र समूहाच्या दिव्य मराठी हे जे वर्तमानपत्र निघतं तिचं राज्याचं मुख्य संपादक म्हणून देखील त्यांनी यापूर्वी काम पाहिलेलं आहे. आपण साम टीव्ही पाहतो, त्या साम टीव्हीचे मुख्य संपादक असताना आवाज महाराष्ट्राचा या प्राईम टाइमने देखील अनेक मापदंड निर्माण केलेले आपल्याला दिसून येतील. यापूर्वी त्यांनी लोकसत्ताचे समूह सहसंपादक, मुंबई सकाळचे संपादक, कृषीवरचे मुख्य संपादक, पुढारीचे कार्यकारी संपादक, लोकमतचे निवासी सहसंपादक, ऑनलाईन लोकमतचे मुख्य संपादक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. खूप मोठं काम वर्तमानपत्रांमध्ये, टीव्ही वरती त्यांनी केलेलं आहे. त्याचं शिक्षण जर बघितलं आपण तर ते बीएससी ऍग्री असून त्यांनी बीसीचे त्याचबरोबर एमएमसीचे गोल्ड मेडल त्या परीक्षेमध्ये मिळवलं. त्यानंतर एमए इंटरनॅशनल रिलेशन या विषयामध्ये त्यांनी पदवी प्रदान केली. त्याचबरोबर मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या विषयामध्ये ते सेट देखील उत्तीर्ण झालेले आहेत. त्याचं जर आपण लिखाण पाहिलं तर 15हून अधिक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यातली 2-3 पुस्तकाचा उल्लेख करू. गेम ऑफ थ्रोन्स मराठी पत्रकथा ही सध्या तिचं पुस्तक त्यांचं गाजत आहे. वी विल चेंज आम्ही भारताचे लोक हे पुस्तक आज देखील चर्चेमध्ये आहे. बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस स्वर या पुस्तकातनं देखील कपाचा मोठा विक्रम केलेला आहे. पाकिस्तान लष्करी सत्तेचे अर्थरंग, नियतीशी करार, नव्या जगाचे नवे आकलन, कलाकल्पतरूचे आरव, अभिव्यक्तीची विचारसर हे पुस्तक देखील प्रसिद्ध आहे. चला प्रेम व्हायरल करू या 4 पुस्तकाचा संच देखील त्याने प्रकाशित केलेला आहे. अशी एकूण 15 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे. त्याचा खर्च देखील मोठ्या प्रमाणामध्ये झालेला दिसून येईल. त्यांना अनेक संस्थांच्याकडून पुरस्कार मिळाले. मुंबई मराठी पत्रकार संघाचा लेखनासाठीचा पुरस्कार असेल, सी.डी. देशमुख संपादक पुरस्कार असेल, आचार्य अत्रे संपादक पुरस्कार असेल, लोकमंगल पत्रकारिता गौरव पुरस्कार असेल, मूकनायक संपादक पुरस्कार असेल, चव्हाण प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार असेल, महात्मा फुले संपादक पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी त्याला गौरवण्यात आले. त्याचबरोबर अनेक साहित्य संमेलन होतात. त्या संमेलनाचे उद्घाटक किंवा प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी भूषवलेला आहे. भूतानमध्ये झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर इंडोनेशियामध्ये शब्द विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्यांनी केलेलं होतं. इस्रायल, थायलंड येथील विविध परिषदांमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतलेला आहे. बेळगाव येथील 13व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मुंबईमध्ये झालेल्या आंतर भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलेलं होतं. मलेशिया क्वालालंपूर येथील शब्द साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. विविध साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असेल, उद्घाटन त्यांनी केलेलं होतं. अशी एक बहुआयामी व्यक्तिमत्व, लेखक, साहित्यिक, पत्रकार, संपादक असे प्रमुख पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद.
धन्यवाद साहेब. यानंतर स्वागत समारंभ संपन्न होणार आहे. आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय संजय आवटे सर, संपादक दैनिक लोकमत पुणे यांचे स्वागत. तर असा आजचा हा स्वागत समारंभ संपन्न होत आहे. आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय संजय आवटे सर, संपादक दैनिक लोकमत पुणे यांचे स्वागत. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर लालमणी साहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे. आजच्या कार्यसमारंभाला लाभलेले अध्यक्ष माननीय किसनराव पाटील घोणसीकर बापू यांचे स्वागत. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एस ए पाटील सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर लालमणी साहेब यांचे स्वागत. उपप्राचार्य एस ए पाटील सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय श्री जितेंद्र डुबल सर यांचे स्वागत संपन्न होत आहे. त्यानंतर उपप्राचार्य एस ए पाटील सर यांचे स्वागत प्राध्यापक सचिन चव्हाण सर यांनी करावयाची विनंती करते. व्यासपीठावर उपस्थित असलेले प्राचार्य डॉक्टर शंकरराव कदम सर यांचे स्वागत संपन्न होत आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय पाशे सर, प्राध्यापक ए के पाटील सर, प्राध्यापक युवी मोरे सर, रजिस्ट्रार सापटे सर या सर्वांचे स्वागत संपन्न होत आहे. उपप्राचार्य सौ कांबळे मॅडम यांचे स्वागत सरांनी करावयाची विनंती. व्यासपीठावर उपस्थित असलेले जे पी थोरात सर, उपप्राचार्य एस ए पाटील सर यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन संपन्न होत आहे. व्यासपीठावर उपस्थित उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर पॉल सर, प्रोफेसर पॉल सर, त्यानंतर उपप्राचार्य सूर्यवंशी सर यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन संपन्न होत आहे. व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्व सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होते आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला श्री विद्या पाटील मॅडम यांचे या ठिकाणी स्वागत संपन्न झालेले आहे. सर्वांच्या पर्यंत ही गुलाब पुष्प पोहोचलेली आहेतच आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर सोहळा संपन्न होत आहे. एकदा या सोहळ्यासाठी आणि आपल्या स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि सगळ्यांचं स्वागत आपण या ठिकाणी जाहीर करूया. जास्त वेळ न घेता आजचे अहवाल वाचन प्राध्यापिका डॉक्टर विद्या पाटील मॅडम, प्रमुख जिमखाना विभाग यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व सौ लक्ष्मीबाई पाटील यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. आज आपल्या महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे. या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय संजय आवटे साहेब, संपादक दैनिक लोकमत पुणे, तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष किसनराव बापू घोणशीकर, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजवाडे साहेब आणि आपल्या सिनियर ज्युनियर विभागाचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि प्रोफेशनल डिपार्टमेंटचे सर्व उपप्राचार्य, सर्व सीडीसी सदस्य, तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि फासे सर, तसेच शंकरराव कदम सर आणि इथे सर्व उपस्थित असणाऱ्या प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, तसेच आमचे सर्व सत्कार प्रावीण्य प्राप्त खेळाडू, एसएससी कॅडेट, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी या सर्वांचे महाविद्यालयाच्या वतीने व जिमखाना विभागाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करते. रयत शिक्षण संस्थेच्या सर्वात मोठ्या महाविद्यालयाचा आजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित होत आहे आणि मला अभिमान वाटतो या जिमखाना विभागाचा आवाज सादर करताना. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजवाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना विभागाकडे विविध उपक्रम राबवले जातात. महाविद्यालयामध्ये अभिजित पतंगराव कदम क्रीडा संकुल या नावाने जिमखाना विभाग ओळखला जातो. या अभिजित पतंगराव कदम क्रीडा संकुल मध्ये इंडोर तसेच आउटडोर मध्ये विविध मैदाने उपलब्ध आहेत. तसेच सरांच्या मार्गदर्शनाखाली नुसतीच आम्ही मल्टी जिम सुद्धा उभं केली आहे. या खेळांची मैदाने उपलब्ध आहेत. या सर्व सोयी सुविधांचा वापर करून यावर्षी आमच्या ज्युनियर व सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केलेले आहे.
या वर्षीची विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये आपल्या महाविद्यालयातील खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट व उत्तुंग कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र शासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्याकडून दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते विशेष प्रोत्साहन अनुदान म्हणून धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार महाविद्यालयातील खेळाडूंनी विविध स्तरावरती मिळवलेल्या यशाची व प्रावीण्याची पोहोच पावतीच आहे. सिनियर विभागातील खेळाडूंनी देखील शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय व आंतरविभागीय सांघिक वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्रावीण्य प्राप्त केले आहे. महाविद्यालयाची खेळाडू कुमारी मोनिका पतंगराव खंडागळे विक्रम भक्ती हिने गुलमर्ग काश्मीर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ आईस ट्रॉफ या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करून सुवर्ण पदक मिळवले. तसेच सुहाने राजेंद्र वाघमारे बीएससी एआय फर्स्ट हिने भुवनेश्वर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रग्बी 15 साइड या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करून कांस्य पदक मिळवले. तसेच तिने आंतरविभागीय महिला कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले. महाविद्यालयाचा शिवप्रसाद सुरेश पात्रे एमए विभाग 1 मराठी विभाग यांनी साऊथ एशिया राष्ट्रीय रग्बी 15 साइड स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. तसेच पंजाब येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केले आणि तो सध्या राष्ट्रीय पंच म्हणूनही कार्यरत आहे. महाविद्यालयाची प्राची प्रल्हाद नलवडे विभाग 1 हे गडचिरोली येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ महाक्रीडा महोत्सव कबड्डी स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करून कांस्य पदक मिळवले. या स्पर्धेमध्ये यामिनी महेश सूर्यवंशी भाग 1 हिने बॅडमिंटन स्पर्धेमध्येही कांस्य पदक. महाविद्यालयाचा रोहन विजय शिंगाडे एम विभाग 1 या राष्ट्रीय खेळाडूने राजस्थान येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व सलग 4 वर्ष केले आहे. कुमारी दीक्षा विश्व पिसाळ बीए भाग 1 ची अमरावती येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठ संघाचं नेतृत्व केले आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील तायक्वांदो खेळाडू ओम दत्तात्रय शेवाळे बीएससी भाग 2 रक्षित कृष्णराजराव बीएससी बायोटेक भाग 3 आणि कुमारी मनस्वी अंकुश भंडारी या राष्ट्रीय टेनिस खेळाडूंची अमृतसर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली. साक्षी धनाजी पाटील बीएससी भाग 2 स्नेहल मानसिंग चव्हाण बीए भाग 2 बीए भाग 1 आणि कुमारी रिया सावंतचा बीए भाग या तिन्ही खो खो खेळाडूंची राजस्थान येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली. राष्ट्रीय खेळाडू ओंकार सुरेश जगताप एमए भाग 1 आदित्य विलास ठाकर बीए भाग 1 यांची चंदीगड पंजाब येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रग्बी स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली. यावर्षी अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या महाविद्यालयाची महिला कुस्ती खेळाडू साक्षी प्रमोद पाटील बीकॉम भाग बीए भाग 2 ची भटिंडा पंजाब येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठ संघात निवड. तसेच नुकत्याच झालेल्या फेडरेशन कप राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली. त्याचप्रमाणे यश सुहास पाटील बीकॉम आयटी भाग 2 याची चंद्रपूर कोटा या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठ संघामध्ये निवड झाली. तसेच विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या शिवाजी विद्यापीठाच्या संघामधून अपोजिट सामना जो झाला त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड त्याला मिळाला. कुमारी आकांक्षा विलासमाने एमकॉम सेकंड उदयपूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठ संघात निवड. तसेच प्रतीक्षा राजेंद्र वीरकायदे एमकॉम आयटी भाग 2 ची भुवनेश्वर येथे झालेल्या धनुर्विद्या स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठ संघात निवड. त्याच्यानंतर खेलो इंडिया स्पर्धेकरिताही त्या खेळाडूची निवड झाली आहे. कुमारी शावनी शंकर पाटील भाग 2 जुबेर मोहम्मद रिजवान शेख एमए भाग 1 या खो खो खेळाडूंची गडचिरोली येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ महाक्रीडा महोत्सव खो खो स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली. कुमारी सलोनी सुरेश नलवडे बीसीएस भाग 2 अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेमध्ये तिने रौप्य पदक मिळवले. तसेच महाविद्यालयाची पॉवर लिफ्टिंग खेळाडू नम्रता हरिकुमार एमए भाग 1 तिने शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. आणि महाविद्यालयाचा बेस्ट फिजिक अनिकेत किशोर काते
MA भातूर यांची शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेकरिता निवड झाली. सिनियर खेळाडूंच्या सोबतच ज्युनियरचे खेळाडू देखील त्याच्या बरोबर येण्यास खेळत आहेत. ज्युनियर विभागातील इरफान मुजीब पठाण 12वी कला यांनी राष्ट्रीय शासकीय आर्चरी स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. प्रगती उत्तम पाटील 12वी आर्ट्स यांनी राष्ट्रीय शासकीय व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. योगिनी सुधीर कोपरे हिने मैदानी खेळामध्ये थालीपीठ या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. वेदिका जयवंत पाटील 12वी विज्ञान हिने तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदक मिळवले. तसेच शालेय विविध स्पर्धा प्रकारांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेले महाविद्यालयाचे खेळाडू वेदांत विजय जिरंगे थालीपीठमध्ये, श्रावणी सूर्यकांत सूर्यगंध, कुमारी जागृती नितीन शिंदे व हर्ष रवी पावडेकर या रोलर या स्पर्धेमध्ये सहभागी. रोहन अशोक खचरे 11वी विज्ञान याची तायक्वांदो व समृद्धी बबन जाधव कराटे या स्पर्धेमध्ये निवड झाली. प्रणव दामसपुरे 12वी आर्ट्स यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले. महाविद्यालयामध्ये वैयक्तिक खेळाडूंवर सांघिक खेळामध्ये ज्युनियर व सिनियर विभागाचे खेळाडू जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, विभागस्तरीय, राज्यस्तरीय तसेच शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सातारा विभागीय आंतरविभागीय स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विभागाकडे सद्गुरू अकॅडमी अंतर्गत यावर्षी 6 प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. त्यामध्ये तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धेत 14 सुवर्ण, 6 रौप्य व 2 कांस्य पदक प्राप्त करून प्रथम क्रमांकाची जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी सद्गुरू अकॅडमीमध्ये प्राप्त केली. तसेच ऍथलेटिक्स, स्केटिंग, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपली मजल मारलेली आहे. या स्पर्धेमध्येही त्यांनी प्रावीण्य प्राप्त केले. अशा प्रकारे विविध खेळामध्ये संपादन करून खेळाडूंनी आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. महाविद्यालयाच्या वतीने गुणवंत, प्रज्ञावंत, यशवंत खेळाडूंना यशापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर मोहन राजमणे साहेब यांची मोलाचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे. जिमखाना विभागाला साहेबांचे सहकार्य असलेली यशस्वी कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळतं आणि आम्हाला सर्व सहकाऱ्यांनाही प्रोत्साहन मिळतं. माझे सहकारी प्राध्यापक सचिन चव्हाण सर, प्राध्यापक ज्ञानेश्वर टेकाळे सर, प्राध्यापक रणजित पाटोळे सर तसेच आमच्याकडे मोहसिन मुजावर आणि सरिता खरात मावशी यांचं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं. सर्वांचे पुरस्कृत आभार मानते आणि जिमखाना विभागाचा वाचन झाला असं यानंतर बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय संजय अवघेसर, संपादक दैनिक लोकमत पुणे यांना मी विनंती करते की आपण आपले विचार व्यक्त करावे. अतिशय छान कार्यक्रमासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळे मान्यवर, माझे कॉलेजमधले दोस्त, म्हणजे कॉलेजमध्ये यायचं म्हटलं की मला फार छान वाटतं. ते मुलामध्ये या मुलामुलींशी बोलायला मला अतिशय आवडतं. आणि वार्षिक स्नेहसंमेलन असं म्हटलं की खरं म्हणजे खूप पसारा असतो कार्यक्रमाचा, अतिशय पद्धतीनं केलेला आहे. चिंतना विभागाचा अहवाल आता सादर झाला. असा अहवाल सादर करणाऱ्या प्राध्यापकांना केंद्रीय अर्थमंत्री केलं पाहिजे असं मला खाली म्हणतं. केंद्रीय अर्थमंत्रीच्या गंभीरपणे अहवाल वाचत असतात, त्या गंभीरपणे विद्यापीठ यांनी तो अहवाल वाचला. खरं तर चव्हाण सर आणि पाटील पाटील, सचिन चव्हाण आणि विद्या पाटील हे दोघेही माझा पाठपुरावा करत होते. मी कधी सचिन चव्हाण ते एवढे ते खूपच विद्यार्थी आणि शिक्षक आहे, त्यांना खो देण्याचा प्रयत्न मी बराच केला, पण शेवटी जिंकले तेच. खूप छान वातावरण आहे. ते कुमार कुंदच्या प्रकारचं सुद्धा संचलन करतायत आणि सगळे अध्यापक दिसत आहेत, सगळे पुढे विद्यार्थी दिसत आहेत. आमचे बापू 85 वर्षाचे, माझ्या वडिलांचं वय 85. बापू सेहत के लिए तो हानिकारक है, असे बापू आता अध्यक्ष आहेत. आणि मी नेहमी सांगतो की अध्यक्ष आपला असला की बरं असतं, अध्यक्ष आपला असला की सरकार आपलं असतं. त्यामुळे कोणाला पात्र ठरवायचं, कोणाला अपात्र ठरवायचं हा सगळा अधिकार अध्यक्षांना असतो.
मला खरंच छान वाटतं की रयत शिक्षण संस्था ही मुळात महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था, जुनी वारसा असणारी आणि सगळ्यात मोठी, आणि त्या शिक्षण संस्थेचं हे सगळ्यात मोठं नाव आहे. त्याचं नावही अर्थातच गाडगे बाबा. गाडगे बाबा, कर्नल भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वेगळं नातं. गाडगे बाबांचं जेव्हा शेवटचे कीर्तन झालं, तर शेवटच्या कीर्तनामध्ये गाडगे बाबा असं म्हणाले, माझ्या भीमाला सोडा तर देश फोडा. एवढं त्यांचं भीमावरचं आंबेडकर प्रेम होतं. असं वारसा असणाऱ्या महाविद्यालयामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांसमोर बोलता येत आहे, त्याचा मला अत्यंत आनंद आहे. आणि तुम्ही सगळे फार गुणी मुलं आहात, किती शांतपणे ऐकतात, म्हणजे खरंच तुमचं कौतुक केलं पाहिजे. तुम्हाला कोणी धमकवलेलं नाहीये, तुम्ही काही सांगितलं नाही तरी तुम्ही शांतपणे ऐकता. तेव्हा नंतर मी कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला गेले, आम्ही भाषण करायला उभा राहिलो आणि मुलांनी गोंधळ सुरू झाल्यानंतर मी म्हटलं की काय करायचं, मुलं एवढं गोंधळ करतात. तर मला प्राचार्य म्हटले, मुलं की ऐकत नसतात, तुम्ही बोलत राहा. तेव्हा मी त्यांना असं म्हणालो की जी मुलं ऐकत नाहीत असं वाटतं, तीच मुलं ऐकत असतात, आणि जे मोठे ऐकतात असं वाटतं ते काही ऐकत नसतात. यांनी फक्त ऐकण्याचा अभिनय कौशल्य विकसित केलेलं आहे. दुसरं असं की यांच्याशी बोलून उपयोग काय, यांचं यापेक्षा वाईट आणखी होणार नाही. तर जे काही बोलायचं ते तुमच्याशी बोलायचंय. प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने सरांनी जेव्हा मला फोन केला की सर तुम्ही आलं पाहिजे, तर मोहन राजमानेचं कौतुक असं वाटतं की रयत शिक्षण संस्थेमध्ये एका ठिकाणी 20 वर्ष असणारे प्राचार्य, 20वं वर्ष आहे पण ते अद्यापही 20वा घ्यायला तयार नाही. हे सगळं उभं करण्यामध्ये त्यांचा वाटा फार मोठा आहे. मी म्हटलं ही मोहन माया असल्यामुळे 20 वर्ष होऊन सुद्धा अजून तुम्ही हवेच आहात असं लोकांना वाटतं, ही फार चांगली गोष्ट आहे. नाहीतर राजीनामा द्या द्या असं म्हणून लोक राजीनामा देत, शेवटी देता तोपर्यंत सगळे वेळ निघून गेलेली असते. मुलांच्या समोर बोलता येणं, मुलांशी संवाद करणं हे जास्त आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की या मुलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न हे जे करू शकतात ना, ते कोणीच करू शकत. पण आपली अडचण अशी झाली आहे की या मुलांशी, या मुलांच्या भाषेमध्ये आपण बोलतो. जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो असं सुरेश भट म्हटले 1983 मध्ये. ते खरं ते टोपी मला फार आवडली. आता एखादी असेल तर द्या. ही जी नव्या पिढीच्या लोकांशी बोलताय, नव्या पिढीच्या भाषेत बोलताय, सगळ्यात महत्वाचं. आपल्याला होतं काय माहितीये का, मोठे उभे राहतात आणि असं बोलतात की एरंडे पिल्यासारखा चेहरा, कोरोना कळत नाही याचं कसं, आणि तो सांगत असतो की तरुणांचं कसं होणार, ते आमचं बरं झालंय तुझं कसं होणार. आणि पुढे ते म्हणतात की काय माहिती का, मुलांनी वाचन केलं, वाचल्याशिवाय माणसं शहाणी होत. पोरं म्हणतात तुम्ही एवढं वाचता, मुलांशी बोलणं, मुलांच्या भाषेमध्ये बोलणं, त्यांची माध्यमं वेगळी आहेत, पण त्या माध्यमांसह या मुलांशी बोलणं. आणि मला कायम असं वाटत आलं ही पिढी अत्यंत बुद्धिमान आहे, ही पिढी अत्यंत प्रगत आहे. माझ्या संख्येने मुली पुढे बसलेल्या आहेत. मला ती खात्रीनं सांगतो, मुलं मुली ज्या प्रकारे सध्या धावतात वेगात, फक्त त्यांना समजून घेण्यामध्ये, त्यांच्याशी बोलण्यामध्ये आपल्याला अपयश आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या मुला मुलींशी बोलणं मला सगळ्यात महत्वाचं, ते अत्यंत आवश्यक आहे. हे कोवळं वय असतं, या वयामध्ये कुठल्या गोष्टीचा परिणाम कसा होईल हे सांगू शकत नाही. पण असं तुम्ही सहजपणे एखादी गोष्ट सांगता, पण ती पेरली जाते अगदी नकळत. मला गंमत सांग, मी जेव्हा शाळेमध्ये होतो तर तुमच्याकडे बघून मला माझ्या शाळा कॉलेजमध्ये दिवस आठवत आहे. मी याच परिसरामध्ये शिकलो. कराडपासून जवळच इस्लामपूर जवळ वाळवा तालुक्यामध्ये कोरेगाव नावाचं गाव, एनडी पाटलांच्या ढवळीच्या शेजारी, ढवळीच्या शेजारी कोरेगाव नावाचं गाव. त्या कोरेगाव मध्ये मी इंटर्नशिपला, बीएससी ऍग्रिकल्चर केलं कोल्हापूरला, आणि इंटर्नशिपला ढवळीला, कोरेगावला. 1996 ची गोष्ट. तुम्हाला आठवतं तेव्हा तेव्हा सिनेमा बघायचा तर जावं लागायचं इस्लाम, पण इस्लामपुरात थिएटर दोनच, आता वाढलेत तर मला माहिती नाही, थिएटर दोनच, आणि दोन्हीकडे सिनेमा रंगीला. तो शर्मा रायवाला रंगीला 22 वेळा रंगीला बघितला. लोक म्हटले अरे 22 वेळा बघितलं, उर्मिला तीच आहे ना. तो उर्मिला तीच आहे, पण प्रेक्षकाबद्दल त्यांना बघण्यासाठी जाणं आवश्यक. वेगवेगळे लोक बघायला येतात त्यांना बघण्यासाठी. मला आठवतं की बीएससी ऍग्रिकल्चर केलं. खरं म्हणजे मी बीएससी ऍग्रिकल्चरला काय केलं हे मला माहिती नाही.
मुद्दा माझा प्रवास झाला. मी खरं म्हणजे फार स्कॉलर विद्यार्थी होतो शाळेत. 10वीला मी गुणवत्ता यादीमध्ये, आपल्याकडे गुणवत्ता यादी वगैरे होती. 10वीला मी गुणवत्ता यादीमध्ये. गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या मुलांनी पुढे डॉक्टर व्हावं किंवा इंजिनियर व्हावं असं तेव्हा नियम. आता ज्याप्रमाणे IIT वगैरे आहे, तेव्हा IT एवढं नव्हतं फार, पण साधारणपणे मेडिकल इंजिनिअरिंग असं काहीतरी केलं पाहिजे. पण माझे थोरले भाऊ डॉक्टर ते तेव्हा MD करत होते, तर मी पण आता MBBS केलं पाहिजे म्हणून मी 11वी-12वीला गेलो. तर मोहन राजमाने सर केमिस्ट्रीचे प्राध्यापक. हा भयंकर विषय. केमिस्ट्रीचे सूत्र पाठ करून कंटाळलो, म्हणजे काय वाईट विषय. पण त्या बॉटली झोन आली, गांडूळ फाड, बेडूळ फाड, हे काही आपल्याला आवडत नाही. काय करायचं कळेल. पण मी BSc ऍग्रिकल्चरला प्रवेश केला. पण BSc ऍग्रीला काय करायचं मला कळलं नाही. पण मला कुठं सांगितलं की BSc ऍग्री केल्यानंतर MPSC UPSCचा अभ्यास करतात. त्यामुळे BSc ऍग्रिकल्चरला 1992 मध्ये मी कोल्हापूरला प्रवेश घेतला BSc ऍग्रिकल्चरला. पण लक्षात आलं की भयंकर मोठी चूक केली. याचं कारण मॅडम, तुम्हाला मॅडम माहिती असू द्या, याचं कारण 180 जणांच्या बॅच मध्ये फक्त एकच होतं. बापू काय हसतंय. 45 वर्ष तरुण का एकच मुलगी असते कॉलेजमध्ये, एक मुलगी आहे 179. करायचं काय? आपण चूक केली म्हणजे करणार काय? आपण चिवट असतो. त्यामुळे आम्ही एक केलं की एक कॉलेजमध्ये अडचण आहे. शेजारचं राजाराम कॉलेजकडे बघत आम्ही 4 वर्ष काढली. शिवाजी विद्यापीठ तेवढ्यासाठी मी शिवाजी विद्यापीठामध्ये त्या कोर्सचे ऍडमिशन घेतलं. असं सगळं झाल्यानंतर मी BSc ऍग्रिकल्चर केलं आणि माझ्या लक्षात आलं की बॉस हे काय आपल्याला आवडत नाही. पण आपल्याला आवडतं ते हेच कळेल. ऍग्रिकल्चर मध्ये MSc करावं का? तर MSc ऍग्रिकल्चर मिळत होतं सहजपणे. माझं असं होतं तसंच कॉलेज विद्यार्थी होतो. एका रात्री अभ्यास केला की मला खूप पडायचं. पण आवडणं हा मुद्दा होता. मला लोक म्हटले UPSC कर, मला कळत नव्हतं काय करायचं. शेवटी मी संधीच नाही, मुद्दा तुमच्यासाठी हा शेअर करतो. संधीच झालो आणि मी माझ्या एका शिक्षकाला म्हणजे अरुण साधू हे मोठे कादंबरीकार. तुम्ही कधी मुंबई दिनांक, सिंहासन वगैरे त्यांच्या कादंबऱ्या वाचल्या असतील नसतील, वाचा बघा. तर अरुण साधू यांना मी पत्र लिहिलं. माझी ओळख नव्हती, पण मला असं वाटलं की अरुण साधूंना माणसं कळतात, अरुण साधूंना मनोव्यापार कळत, अरुण साधूंना मानसशास्त्र कळत. आणि मानसशास्त्र हा माझ्या आवडीचा विषय. मी 12वीला सायकोलॉजीला राज्यात पहिला, माझा आवडीचा विषय. तर माझा मनोव्यापार काय चाललाय मला कळत नव्हतं. मी अरुण साधूंना पत्र लिहिलं, तर हे असं आहे, मी काय. अरुण साधूंनी मला उत्तर पाठवलं. पत्राशिवाय पर्याय नव्हता, तेव्हा व्हॉट्सअप वगैरे नव्हतं आणि पत्र लिहायचं. तर मला उत्तर पाठवलं. त्या उत्तरात दिले की तुला नक्की करायचंय काय. पण मला 3 गोष्टी हव्यात असं वाटतं. एक म्हणजे मला साहेब व्हायचं, पण IAS व्हायचं. IAS झालं मंत्र्याच्या समोर यस सर वगैरे हे आपल्याला सांग. मी त्या मंत्र्याला विचारलं, आपण गुवाहाटीला काय केलं. पण गुलाबी जॅकेट का घातलं, पण राजीनामा का देत, असं मला मंत्र्यांना विचारतात. ते म्हणतील त्याला यस सर असं PA व्हायचं नाही, तर मला साहेब व्हायचं पण IAS व्हायचं. दुसरं म्हणजे मला अकॅडमिक्स मध्ये रस आहे. मला वाचनात, लेखनात, अभ्यासात रस आहे. प्राध्यापक व्हायला नको वाटतं. प्राध्यापकाच्या आयुष्यामध्ये हॅपनिंग फार कमी आहे. घडलं पाहिजे. तिसरं म्हणजे मला राजकारणात थेट प्रवेश करावा असं वाटतं. पण त्यावेळेस वाटतं की राजकारणात थेट नको, पण राजकारणावर प्रभाव टाकेल असं काहीतरी आपण करा. आता काय करायचं मला सांग. तेव्हा म्हणजे एक काम कर, तू पत्रकार. म्हणजे फायदा असा की लोक संपादक हो, तेव्हा आपण साहेब झालो असं वाटतं. दुसरं म्हणजे वाचन, लेखन अकॅडमिक्स प्राध्यापकांप्रमाणे करता येईल. आणि तिसरं म्हणजे राजकारण आपण करत नाही, पण राजकारण आपणच घडवतो असं किमान गैरसमज. पूर्वी आम्ही अंदाज बांधायचो बाबू, आम्हाला खरं वाटायचं. त्या विधानसभा निवडणुकीनंतर अंदाज बांधणं बंद केलं. ठरवलं आणि पत्रकारिता. पण तेव्हा अवस्था अशी होती की पत्रकारिता हा ऑप्शन आहे करिअर. लोकांनी माझ्या करिअरला श्रद्धांजली आहे. एवढा चांगला पोरगा IAS झाला असता, अमुक झाला असता, ढमुक झाला असता, पण तो पत्रकार झाला. पण तेव्हा अवस्था काय होती काय म्हणायचं, माझ्या गावामध्ये, ज्या गावात मी आहे, माझ्या गावामध्ये एक पानटपरी होती. त्या पानटपरीमध्ये एक पोरगा
तो पान विकायचा, तेव्हा गुटखा भेटका असं काय सगळं विकायचा, मटका लावून द्यायचा, बरं का, पेपर पण विकायचा आणि तोच पेपरला 4 बातम्या पाठवायचा आणि गावातले लोक त्याला पत्रकार म्हणायचे. मला म्हणायचं एवढा शिकला तो कसं होणार. मला एका बाईने असा हात घेतला, मला वाटतं तो हात पाहू लागला. मग त्या छापाचं काम करून करून काळा नाही पडला. मी पत्रकार होणार नाही, पण लोकांना याच्याविषयी काही माहिती नव्हती. मी पत्रकार झालो. मी नेहमी सांगत असतो की समजा मी ऍग्रिकल्चरचा प्राध्यापक झालो असतो तर एक वाईट प्राध्यापक झालो, मी आय एस झालो असतो तर वाईट आय एस झालो असतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर मी संपादक झालो नसतो तर आत्मप्रौढीचा धोका पत्करून सांगतो, जर मी संपादक झालो नसतो तर महाराष्ट्राला एक चांगला संपादक गावला असतो. त्यावेळी आपल्याला काय करायचं कळलं, आपल्याला ते काय हवंय, मला काय करायचंय हे लक्षात आलं पाहिजे. अनेकदा काय होतं माहिती का, पुन्हा मुलींवर आपण दाबतो, तू हे केलं पाहिजे, तू ते केलं पाहिजे. तर त्याला हवं ते करू द्या ना. तुला एवढे मार्क्स पडले पाहिजे, ते काय माहिती का, मला इच्छा होती डॉक्टर व्हायची पण माझ्याकडे जमलं नाही. तू हो बर, तुझा त्रास याला का सांगतो. पुन्हा महिलांचं समाज वेगळी गंमत असते. माझ्या जावेची पोरगी की एमबीबीएस ला गेली, आता तू गिराचा पोरगा आयआयटी करतोय, तू पण आपल्याकडे पण मुलांना जे हवं ते करता आलं. आमचा नागराज मंजुळे, राजवाडे सर आमचा नागराज मंजुळे 10वीला 6 विषयात नापास. तर विचारलं नागराज, तू 6 विषयात कसा रे नापास झाला. तो म्हटला सर 6च विषय. त्याचा अर्थ तुम्ही नापास व्हा असं निर्णय घेण्यासाठी मी चालू नाही. माझा मुद्दा असा आहे की 6 विषयात नापास झालेला नागराज मंजुळे पुढे काय केलं त्यांना. सचिन तेंडुलकर 12वीला इकॉनॉमिक्स मध्ये नापास. आता त्याचा इकॉनॉमिक्स सांभाळण्यासाठी अनेक सीएची कोर्स करतात. माझा मुद्दा असा आहे की मुलांना जे हवं ते करता आलं पाहिजे, मुलांना जे आवडतं ते करता आलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जर तशी संधी तुम्ही मुलांना दिली तर मुलं निश्चितपणे बरंच काही करू शकतात. हे या निमित्तानं मला मुद्दाम सांगायचं. तुम्हाला खरं सांगू का, की जी पिढी आहे, मी मागे सांगितलं गोष्ट मला आठवली शाळेत असताना. मी जेव्हा शाळेत होतो तर आम्हाला प्रतिक्रिया एक जीवन कसोटी नावानं एक हिंदीच्या पुस्तकामध्ये एक गोष्ट होती, प्रतिक्रिया एक जीवन कसोटी. ती गोष्ट अशी होती, एका गावामध्ये एका शहरामध्ये एका वक्त्याचं व्याख्यान असतं आणि त्या व्याख्यानासाठी सगळे जमलेले असतात. वक्ते नेहमीप्रमाणे उशिरा येतात. आणि येतात ते उशिरा येतात तोपर्यंत सगळं सभागृह भरलेलं असतं. वक्त्याचं भाषण सुरू होतं आणि भाषण सुरू झाल्यानंतर त्या सभागृहामध्ये त्या शहरातले उद्योगपती, त्यांची बायको, त्यांची मुलगी असे 3 जण प्रवेश करतात आणि त्या खुर्ची रिकामी नसते, सभागृहात जागा नसते. आयोजकांना प्रश्न पडतो की आता हे उद्योगपती, त्यांची बायको, त्यांची मुलगी बसतील कुठे. ते पटकन पुढे जातात. तर पुढे 11वी 12वी 3 पोरं बसलेली असतात. त्याला विचारतात तुम्ही इथे काय करताय. काय करतो म्हणजे काय भाषण ऐकतोय. उठा, मागे जाऊ नका. त्या 3 पोरांना भयंकर अपमान होतो. 11वी 12वीच्या पोरांना सहजपणे उगाच बोलायचं लगेच अपमान होतो. आणि त्यांचा अपमान का झाला राजवाडे जास्त, त्याचं कारण त्या उद्योगपतीची मुलगी त्यांच्या वर्गातली असते. वर्गातल्या मुलीसमोर तुम्ही मुलाचा अपमान केला ना, तुम्हाला मोक्षच नाही. मुख्य मार्ग तुम्हाला सगळ्यात मोठं पाप जगाचं काय असेल तर पोराच्या पोरीसमोर एखाद्या वर्गातल्या पोराचा अपमान कधी करायचं. तो भयंकर तिथे घडेल मागे गेले तिघांच्या डोक्यामध्ये अरे काय झालं, आपला अपमान झाला, आपला अपमान झाला. पहिल्या मुलं म्हटलं काय आपणच मूर्खपणा केला, बरोबर की आपणच मूर्खपणा. मला माहिती का राजवाडे सर, मी आमच्या कॉलेजमध्ये मुली कमी होत्या म्हणून शिवाजी विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्राचा कोर्स केला. तुम्हाला असं जाणवेल नाट्यशास्त्र केलं गेलं लक्षात आलं. तो म्हणजे कशाला मूर्खपणा केला. पहिल्या जागेमध्ये कशाला बसतो, मागे बसलो असतो तुम्ही उठवलं असतं. इथून पुढे कधीही पहिल्या रांगेमध्ये बसायचं नाही, मागे बसायचं. घटना एकच आहे, त्यानं काय ठरवलं आपण पुढे बसणं चूक केली. दुसरा मुलगा म्हणतो अच्छा ती पोरगी गणितामध्ये नापास होते, मला गणितामध्ये इतके चांगले मार्क्स पडतात, पोरगी एवढी म्हटली तर बाप किती हुशार असेल. पण ते श्रीमंत आहेत म्हणून त्यांना संधी मिळाली. ते श्रीमंत आहेत म्हणून त्यांना पहिल्या रांगेत बसवलं.
काय वाटेल ते करेन बॉस, एवढा पैसा कमवेल की मला कोणीही माझ्या रंगेवर होत. तिसरा मुलगा असं म्हणतो, ज्या जगामध्ये माणसांची किंमत पैशांच्या फुटपट्टीवर केली जाते ती व्यवस्थाच बिघडते. घटना एकच आहे, पण यावर अवलंबून आहे तुम्ही काय होणार आणि त्यावर अवलंबून आहे तुम्ही काय नाही. संजय आपल्याचं भाषण झालं, कदाचित ती मागची मुलगी म्हणेल चला टाइमपास झाला, इकडचा मुलगा म्हणेल आपलं बक्षीस आहे बाबा, आपलं सत्र जे अडकलेली आहे थांबावंच लागलं. पण हे लोक असे हुशार आहेत की बक्षीस बरोबर शेवटी ठेवले, काही बोलले ते ऐकतं भागच आहे आपलं. तिसरा म्हणाल की याची गाडी किती विचित्र होतो. मी निपाणीला गेलो होतो, एका म्हातारीला घाई दुसऱ्या गाड्यावर हात ठेवला, मला घाई गाडी हात एखादा असं म्हणेल, एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी असं म्हणेल की यांच्या इतका वाक्य नाव झालं असं होऊ शकतं. मला असं वाटतं की मुख्य म्हणजे तुम्ही जे ऐकता किंवा काय करता त्याच्यावर तुम्ही प्रतिक्रिया काय देता यावर अवलंबून असतं तुम्ही काय होणार, आणि त्यावर अवलंबून असतं तुम्ही काय नाही. आम्हाला थोरांची ओळख नावाचं पुस्तक, बरोबर आठवलं सर, तर आता बालपणाकडे गेलेले आहेत, आता नवीन आवडत पण असणार आहे हळूहळू. थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं. आता चोरांची ओळख हे पुस्तक नाही, पण टीव्ही लावला की चोरांची ओळख. आणि अगोदर चोर कसे होते, पाकिट मारायचे, आता ते चोर पक्षीच मारतात, पाकिट चोर. चोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं, ते जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये आम्हाला शिक्षक एकदम शिकवायचे, फळ्यावर घ्यायचे. मोहनदास करमचंद गांधी पुढे यायचे. मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस ट्रेनमध्ये बसलाय, ट्रेन निघालेली आहे, फक्त झुकझुक म्हणत नव्हते एवढं, ट्रेन निघालेली आहे आणि तेवढ्यात तिकट चेकर येतो टीसी, तो टीसी त्या मोहनदास करमचंद गांधीचं बकोट पकडतो, तर विचारतो यू ब्लॅक, तू कृष्णवर्णी असताना गोऱ्यांच्या डब्यामध्ये कसं काय, तर पकडतो बकोट आणि ढकलून देतो ट्रेन मधून खाली. सांगायचे ट्रेन मध्ये जो होता तो होता मोहनदास करमचंद, आणि प्लॅटफॉर्मवर जो आला तो आला महात्मा. माझ्या गावाला पण रेल्वे स्टेशन आहे, रेल्वेत बसायचं तिकडेच काढायचं, तिकडेच काढायचं, टीसी येणार यू विदाउट टिकट. ट्रेन मध्ये जो होता तो संजय शिरसाट, प्लॅटफॉर्मवर जो आला तो महात्मा. होईल का नंतर लक्षात आलं, ट्रेन मधून ज्याला भिरकावलं गेलं असं, पण मोहनदास करमचंद गांधीच महात्मा, ज्यांच्या अंगावर केवळ देवाचे अस्पृश्य आहेत म्हणून काही भिरकावून दिली जात होती, जरा पाणी दिलं जात नव्हतं, वर्गामध्ये बाहेर बसवलं जात होतं, असे भीमराव रामजी आंबेडकर एकटे नव्हते, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सगळ्या त्याच्या बऱ्याच घोड्यामध्ये जेव्हा प्रचंड जुलूम सगळा सुरू होता, तो जुलूम सोसणारे शिवाजी भोसले एकटे नव्हते, पण ते छत्रपती शिवाजी महाराज. ठरवलं पाहिजे की आपण काय होणार, आपण ठरवलं पाहिजे आपण काय नाही, आणि ती वेळ पण आयुष्यामध्ये यावी लागते. मी आला की शिक्षक शिकवायचं, न्यूटनने शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा, यांना सांगू नका, तुम्हाला सांगतो खाजगी, दोघांचे खाजगी झाले. न्यूटनने शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा, संजू काय संबंध, आमचा पण इंग्रजी 50 लिहिण्याचा कार्यक्रम सुरू करायचा, संजू कुठलं सर असं, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, त्यानं बघितलं की कुठल्या फळावरून खाली पडते, सफरचंदावरून खाली पडते. आता आपल्याकडे सफरचंद नाही, पण काही आहे, आंबा आहे, तो खाली पडतो. एखादं बाळ आपण असं घेतो, तसंच वर गुरुत्वाकर्षण नसतं तर ते वरच गेलं असतं. न्यूटनला शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा, तू एवढा मोठा घोडा झाला, तुला का लावला, म्हणाल बरं तुम्ही काय केलं आयुष्य, शिक्षकांना काय म्हणणार, मला बरोबर मान्य, पण मला सांगा न्यूटन हा शोध लावला तर न्यूटन किती वर्षाचा, 28 वर्षाचा, तर त्याच्या पूर्वी न्यूटन हा शोध काढला होता,
तर कधी आपण बघितलं नव्हतं. याचा अर्थ असा की वेळ पण आयुष्य तो क्षण पण यावा आणि मला खात्री आहे की वेळ आणि क्षण येतो तेव्हा निश्चितपणे आपण पूर्णपणे आमूलाग्र बदलून जातो. फक्त त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला आणि हे कोण करू शकतो माहिती हे फक्त शाळा हे फक्त कॉलेज करू शकतं हे फक्त शिक्षण करू शकतं. या शिक्षण संस्थेचा बाळासाहेब काय मोठं तुम्हाला माहिती अरे गोर गरीब ग्रामीण भागातल्या पोरापोरींना शिक्षण मिळालं नसतं त्या पोरापोरींनी काय केलं असतं. धर्मेंद्र भाऊराव पाटील नावाच्या माणसानं अक्षरशः म्हणजे पण समोर त्या माणसाचं चरित्र वाचताना भरून येतं काय केलं या माणसानं. सर्वसामान्य घरातली मुलं मुलं शिकू लागली पण एक लक्षात घ्या शिकणं म्हणजे किंवा शिकणं नाही शिकणं म्हणजे विचार करायला शिकणं. पण आणि तर भीती काय वाटते पोरं शिकतात पण विचारच करत ते आपल्या हातामध्ये एक माध्यम आहे मोबाईल नावाचं बरोबर तिकडून मेसेज तिकडे तिकडून मेसेज इकडे बरोबर. अरे पण त्या मोबाईलच्या माध्यमातून इतक्या चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात की आपल्याला माहितीच नाही. मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर तो म्हणजे मुलामुलींनी विचार केला पाहिजे विचार करता आला पाहिजे आणि व्यवस्थेला सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटते माहिती विचार करणारी माणसाची. त्याची एकच इच्छा आहे तरुण पोरांनी बाकी सगळं करावं आयटी करावं आयआयटी करावं सगळं करावं फक्त एक करू नये विचार. बाळ रडत होतं क्रॅक वाटत नाही त्याला असं पूर्वी आपण म्हणायचं ध्यानात होतं. आता बाळ विचार करते मोबाईल देतात 4G 5G 6G डिजिटल मध्ये व्हॉट्सअप बापू तुमचं बरं चाललंय आयुष्य फार भयंकर आहे. मध्ये व्हॉट्सअप 5 तास बंद पडलं पोरांना हार्ट अटॅक. व्हॉट्सअप मेसेज करायचं नाही. मी नेहमी सांगतो मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही मला लष्करी गोळीबारची भीती. एका सुद्धा यस सर प्रश्न विचारत नाही विचार करत नाही आणि या मुलामुलींनी विचारच करू नये अशी व्यवस्था निर्माण झाली. बाबू माझे काका चुलतय त्यांचं वय 86 त्यांना कोरोना झाला तर कोरोना झाला की आपल्याला भीती वाटायची. आम्ही तात्याला फोन केला पण तात्या जरा काळजी घ्या कोरोना झाले. तात्या म्हणते बरं काळजी घ्या 8 दिवसांनी तात्या खणखणीत बरे होऊन झाले. तात्याला फोन केला म्हणून तात्या तुमचं अभिनंदन तुम्ही खणखणीत बरे होऊन परत ना पण असं विशेष काही झालेलं नव्हतं. खोकला होता म्हणजे पुण्यामध्ये एखादा माणूस खोकला तर दुसरा माणूस 2 किलोमीटर उडी मारायचा. बाकी काही सर्दी होती तोंडाला चव होती बाकी किरकोळ होतं. तात्या तुम्ही घाबरला नाही घाबरला टीव्ही बघत नाही बघत त्यामुळे माध्यमांनी ज्या प्रकारचे जग तयार केलेलं आहे भीती आणि दहशत आणि बापू केवळ एवढंच केलं नाही माध्यमांनी त्या कालावधीमध्ये केवळ कोरोना पसरवला नाही मुसलमानांनी कोरोना आणला असं या प्रकारचा आपण प्रचार माध्यम करतायत माध्यम अॅनेस्थेशिया देण्याचं काम माध्यमांनी भूल द्यायची आणि मग सिस्टमला ऑपरेशन करते त्या अॅनेस्थेशियापासून सावध राहायचं असेल तर तुम्हाला बेसिकली विचार करता आला पाहिजे विचारपूर्वक बोललं. मला काय चिंता काय वाटते कार्यकर्त्यांना अलीकडच्या नव्या पिढीमध्ये जातीचं आणि धर्माचं भूत पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला काय आश्चर्य वाटतं ब्रह्मांड सर 2024 ची विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातली बटिंग तो कटिंग कशी लढवली जाते तर मुली मोठ्या संख्येने महिला मोठ्या संख्येने सगळा गोंधळ तुम्हीच घातला. पण कोमलकुंद मॅडम नाव फार छान कोमलकुंद मॅडम सगळा गोंधळ महिलांनी घातलेला आहे विस्तारायचा पण महिलांनाच त्याला कळालं नाही बाबू त्याला कळालं नाही की आपल्या अकाउंट मध्ये किती आले पण हे लक्षात नाही आलं की आपल्या पोरांच्या भविष्याच्या अकाउंट मध्ये काही सोडलेलं नाही. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे धर्माचं भूत निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय जातीचा भूत निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय अचानकपणे तुम्हाला मजा सांगतो माझ्याकडे इंटर्नशिप करायला एक जर्नलिझमच्या मुली आहेत. एक होती वळसे पाटील एक होती मेहंदळे सदाशिव पेठ एक होती कांबळे त्या तिघी मुली अतिशय गुण्या गोविंदाने नांदायच्या राहायच्या मध्येच किती प्रकार झाला आणि त्यांच्या ग्रुपवर सुरू झाला जातीची आलोचना ते जातीचं भूत मुलांमध्ये तयार करायचा प्रयत्न ज्या प्रकारे झालेला आहे त्याच्यापासून सावध राहा. तुम्हाला माझ्या सांगतो मला एका दिवशी असाच व्हॉट्सअपवर मेसेज आला प्रॉब्लेम काय त्या वयाच्या बंद करा काही मला आठवत आमचे वडील आम्ही जरी जेवायला बसतो
त्यांना फोन, हॅलो आपल्या जेवण करा, तसं कसं फोन आलाय, त्या लोकांना एक फोन कॉल करायला 2 दिवस लागायचे. केला फोन, हॅलो 15 मिनिट आपण बोलतो, आपण म्हणाले जेवण 15 मिनिटांनी आपण परत आले. म्हटलं आपण कोणाचा फोन होता एवढा महत्वाचा फोन, कोणाचा फोन म्हणजे कंपनीचा फोन होता. कंपनीचा फोन नव्हती, तिकडे कन्या होती, माझे एवढे शिक्षक मराठी भाषा खूप छान, तिकडे कन्या होती. ती कन्या म्हणाली की तुम्हाला कर्ज पाहिजे. त्याची 15 मिनिटं बोलत होता. तेव्हा मी तिला सांगितलं माझं बरं झालं, मी शिक्षक आहे, निवृत्ती वेतन मला घेतलं, माझा मुलगा एक संपादक आहे, डॉक्टर आहे, शिक्षण संचालक आहे, माझं बरं झालं. ती बाई पोरगी म्हटली माझा बायोडेटा पाठवतो, मला नको येते. आमच्या 15 मिनिटं बोलतात. ठीक आहे, माझा मुद्दा असा मी मला सांगत होतो, उठू नका तुम्ही मध्ये बसा बसा, अशी मध्ये कुठे हे करू नका, तुम्ही शांत बसायचं जाईल. बोलताना तुम्ही असं अजिबात करू नका, ज्याला जायचं त्या अगोदर जावं. तर मी सांगत होतो नंबर की मला एक दिवशी व्हॉट्सअपवर मेसेज, तो मेसेज होता माझ्या कॉलेज मधल्या टीमचा. मेसेज असा होता, संजय कसा आहेस. तर मेसेज साधा होता, संजय कसा आहेस. मी वाचला असा, संजय कसा आहेस. आमची कॉलेजमध्ये ड्रीम हसू नका, आमचा काका वाईट होता, तुम्ही आपल्या व्हॉट्सअपवर लगेच लव यू स्टेटस, तुम्हाला मॅडम माहिती नाही स्टेटस असं ठेवतात या की त्यालाच दिसतो बरोबर. त्याला वाटतं आपली स्टेटस ठेवणार, तुलाच दिसते, तुला दिसतच नाही. तिसरा मला फोन मेसेज, संजय कसा आहे, तू काय करतो, काय म्हणजे कशी आहे संजय, ती जात कुठली, जात त्यामुळे मला असं वाटलं होतं कॉलेजमध्ये असताना ब्राह्मण तुझं स्पर्धेमध्ये पहिला यायचं, आपल्या मॅगझिनचा संपादक होता, टाइम स्कॉलर होता, त्यामुळे ब्राह्मण असेल असं मला समज. तेव्हा वाटलं, आता काय वाटत नाही, काय गडबड झाली. तर डीपी, तर डीपी फार महत्वाचं आहे. कोमलकुंड मॅडम मला मध्ये मुंबईमध्ये एक मॅडम भेटले, मला सर ओळखलं आपण फेसबुकवर फ्रेंड आलो. मी म्हटलं मॅडम भेटल्यावर ओळखू या, असं डीपी ठेवत नाही. डीपी बघून वाटतं प्रत्यक्षामध्ये आपणच काय. मी नेहमी सांगत असतो की आपण तेवढे सुंदर नसतो जेवढे डीपीवर असतो, तेवढे वाईटही नसतो जेवढे आधार कार्ड. डीपी, माझा डीपी असा होता, हे जसं बॅनर आहे, असं बॅनर होतं. बॅनर असं होतं, महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांची व्याख्या, आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ त्या आयोजकांनी टाकलेला होता की जय भीमचा स्कार्फ माझं स्वागत केलं. गळ्यामध्ये जय भीम, मागे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, म्हणजे याचा तो ब्राह्मण नसणार. मी म्हटलं मला जातच नाही, मी जातीच्या फार पलीकडे गेलो आहे, पण तुम्हाला वारंवार जात जात विचारतेस म्हणून तुला विचारते तुझी जात कुठे. मी काय म्हणते, मी कोकणस्थ आहे. म्हटलं मग तुला सांगू का, जर कोकणस्थ ब्राह्मण असशील तर तुझ्या डीपीवर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेच असते. माझा काय संबंध, त्याने दलितांसाठी काम केलं, ओबीसी करता काम केलं, ब्राह्मणाचं काय संबंध. तुला म्हणलं तुला महात्मा फुलांविषयी काय नाही, तो सावित्रीबाई फुलांविषयी काय नाही, म्हणजे फार माहिती नाही, पण मला 4 गोष्टी माहिती. म्हटलं सांग. पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. म्हटलं बरोबर, तुला हे माहिती आहे का, त्या मुलींची शाळा सुरू करायचं ठरलं तेव्हा त्या शाळेसाठी जागा दिली भिडे नावाच्या त्यांच्या मित्राला. कुठे दिली, भिडे. त्या भिडे म्हटलं की भीती वाटते. मला तर बापूंना विषय कुठला असं वाटत, तर जागा दिली भिडेंनी, बरोबर. तेव्हा सावित्रीबाई फुले त्या शिकवणार होत्या महिलांना, कारण महिलांना स्त्री शिक्षिका पाहिजे, पुरुष शिक्षक चालणार नाही. पण सावित्रीबाईंना कोण शिकवेल, महात्मा फुलांनी शिकवलंच, पण त्याचबरोबर गोवंडे, वाळवेकर, परांजपे हे तीन ब्राह्मण शिक्षक पुढे आले, त्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा फुल्यांनी जी मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्या पहिल्या शाळेमध्ये सगळ्या मुली त्या ब्राह्मण. म्हणजे काय सांगतो, म्हणजे काय ऐकते,
अजून तुला काय माहिती, पण मी असं ऐकलं की महात्मा फुल्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप, तेव्हा नवरा गेला की केशवपन केलं जायचं, तर केशवपन करू नये म्हणून महात्मा फुल्यांनी न्हाव्यांचा संप केला. म्हटलं बरोबर. मला एक सांग, केशवपन कुठल्या जातीमध्ये व्हायचं? माळी, साडी, कोळी यांच्यामध्ये केशवपन होतो, पूर्वी यांच्यामध्ये होतो केशवपन व्हायचं. ब्राह्मण आणि प्रामुख्याने कोकणस्थ ब्राह्मण महिला, तू काकस्पर्श सिनेमा पाहिला असेल, कोकणस्थ ब्राह्मण महिलांचं केशवपन होऊ नये यासाठी महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार दिला. पण आणखी तुला काय माहिती, मी असं ऐकलंय की त्या कालावधीमध्ये आणि काय व्हायचं की लहानपणीच लग्न व्हायची. मुलीचं वय असायचं 10 आणि मुलाचं, त्याला मुलगा कसं म्हणायचं, मुलाचं वय असायचं 50 आणि माणसाच्या विधवा व्हायच्या. त्याच्या बालविधवा आहे, त्याच्यावर अन्याय व्हायचा, शोषण व्हायचं, लैंगिक शोषण व्हायचं, फसवणूक केली जायची. मग त्या प्रेग्नंट व्हायच्या, त्या प्रेग्नंट राहिल्या त्या आत्महत्या करायच्या, अवैध पद्धतीने गर्भपात करायच्या. पुणे दाम्पत्याने आजही तो वाडा आहे, त्या वाड्यावर हे लिहिलंय, प्रसूतिगृह आहे. पुणे दाम्पत्याने आपल्या घरावर फलक लावला, अशा ज्या कुठल्या महिला असतील त्याने इथं यावं आणि इथे बाळंत होऊन जा आणि मुलंही तेच ठेवा. म्हटलं बरोबर. तुला हे माहिती आहे, बाळंत होऊन ज्या मुली गेल्या त्या किती होत्या? 46. आता 46 ते 46 महिला ब्राह्मण. म्हणजे आणखी तुला काय माहिती, म्हणजे असं ऐकलं की त्याला एक विधवेचं मोदक केलं, विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं मोदक. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर सासऱ्याला बलात्कार आहे, त्यातनं जन्माला आला तो यशवंत. आता सांगा महात्मा फुले कोणाचे? सावित्रीबाई फुले. ती बाई म्हटल्याने निघून 15 दिवसांनी परत तिने व्हॉट्सअपवर हाय आणि मी बघितलं तिच्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले. याचा अर्थ असा आहे की बोलत राहायला पाहिजे, हे बोलणं फार महत्वाचं आहे. कारण नसताना आपल्याला असं वाटतं शिवाजी महाराज या जाते. अलीकडच्या काळामध्ये सिनेमा आले, सिनेमा बघून लोकांना असं वाटतं की अरे बापरे, अमुक जण म्हणजे आपला शत्रूच. एक लक्षात घ्या, पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत आहे. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुले. रायगडावरची समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी? महात्मा फुले. शिवाजीचा पवाडा सगळ्यात पहिल्यांदा गायला कोणी? महात्मा फुले. आणि लक्षात घ्या, जेव्हा सत्याग्रह झाला 14 तळ्याचा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाजलेलं भाषण, बाबासाहेब असं म्हणतात की सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण मी रयतेच्या राजाची. आणि मग आपला शाहीर म्हणतो, दोनच राजे इथे जन्मले या कोकण पुण्यभूमी, एक त्या रायगडावर एकच अवतार. दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एकच अवतार. शिवबा, ज्योतिबा, बाबा याच्यामध्ये जैव नातं आहे, जातीच्या पलीकडचं नातं आहे, हे आपल्याला सांगतं. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे गाडगे बाबांची जात कुठली, बाबासाहेब आंबेडकरांची जात कुठली, पण गाडगे बाबा म्हणाले माझ्या भीमाला सोडाल तर देश सोडाल. हा देश समजावून सांगणं हे अत्यंत धर्माच्या पलीकडचा. एक लक्षात घ्या, भारताचं वैशिष्ट्य असं आहे, इथे तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, तुम्ही कुठल्याही जातीचे असा, हा देश तुमचा आहे. असा देश अन्यथा तुम्हाला कुठेही सापडला. माझ्या त्या पुस्तकाचा मगाशी राजवाडे सरांनी उल्लेख केला, वी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं माझं पुस्तक आहे. त्या पुस्तकात एक कविता आहे, तुम्ही भाग मिल्खा भाग बघितलाय का? ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत, धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो, धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणाला दोघांचे धर्म माहीत नसतो, आणि तुम्ही कितीही नाकारले तर हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्या भल्याचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे? आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. हे जे वेगळेपण आहे भारताचं, तुम्ही कुठल्याही धर्माचे असा. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, त्या उद्धव ठाकरे मी स्टेजवर एकत्र होतो. उद्धव साहेबांना मी उद्देशून असं म्हणालो, उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही हिंदू हृदय सम्राट म्हणा, पण एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा. श्याम बेनेगल गेले आता, पण त्यांनी भारत एक खोज नावाची मालिका केली डिस्कवरी ऑफ इंडियावर. भारत एक खोज मालिकेमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसीरुद्दीन शाह शोधावा लागला. हा भारत बटेगे तो बटेगे म्हणणाऱ्यांना हा भारत समजावून सांगितलं, तर सांगितलं पाहिजे की आमचा देश, गंमत सांगतो, परदेशात गेल्यावर ना आपला देश खऱ्या अर्थाने
बाहेर गेल्यावर लक्षात येते की अरे आपण जे गृहीत धरलंय ते किती वेगळं आहे. मी इंडोनेशियाला गेलो होतो. इंडोनेशियामध्ये जावेद नावाचा एक मला मित्र आहे. तर जावेद मला म्हणतो इंडोनेशिया जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम देश. माझा मित्र झाला. तुम्हाला म्हटलं तर माझा देश कसा गेला. मला देश फार आवडला. इंडोनेशिया सुंदर देश. तो म्हटला माझा मुस्लिम देश. मला तुझा हिंदू देश बघायचा. म्हटलं माझा देश हिंदू आहे कोणी सांगितलं. पण तो म्हटलं नाही मला बघायचं. ठीक आहे तू भारतामध्ये येशील तर मला सांग. नंतर तो भारतामध्ये आला. भारतामध्ये आला तेव्हा सगळीकडे फिरला. पुण्यात पण आला. तो पुण्यामध्ये आला तेव्हा नेमकं पुण्यात घरी नव्हतो. पाहुणे येतात तेव्हा पुणेकर घरी नसतात. नंतर सांगतात की अरे अगोदर सांगायचं ना. विद्याबाडी मॅडम समजा पुण्यात आल्या की सर मी आलेली आहे पुण्यामध्ये. अरे मॅडम जर अगोदर सांगायचं. आपण जेवायचं झालं होतं करावं लागलं जेवण. त्यामुळे पाहुणे येतात तेव्हा काही पुणेकर घरी नसतात. मी घरी नव्हतो. तो सगळीकडे फिरला. सगळीकडे फिरल्यानंतर मला व्हॉट्सअप मेसेज पाठवला. पण संजय माझ्या मुस्लिम देशापेक्षा तुला हिंदू देश मला फार. भारतला हिंदू देश म्हणतो तू बघितच नाही. तर म्हणे मी ताजमहाल मी लाल किल्ला बघितला आणि माझं स्वप्न होतं म्हणून हॉटेल ताज मध्ये एक रात्र मुक्काम केला. मला तुझा हिंदू देश भयंकर. मी त्याला म्हटलं माझा देश आवडावा असंच आहे. पण तुला माहित आहे का तू जे बघितलंस तर हिंदू काहीच नव्हतं. ताजमहाल हिंदू नाही, लाल किल्ला हिंदू नाही आणि हॉटेल ताजचं मालक पण हिंदू. पण माझा देश सुंदर आहे मात्र खरं कारण तो हिंदूंचा आहेच पण तो प्रत्येकाचा आहे. हे जे भारताचं वैशिष्ट्य आहे, हे जे भारताचं वेगळेपण आहे की भारताची गाथा नव्या मुलामुलींपर्यंत नीटपणे पोहोचवणे हे पोहोचवण्याचा आव्हान अभ्यास. तुम्हाला कल्पना आहे लोकांना प्रचंड आश्चर्य वाटते. मगाशी उल्लेख केला इस्रायलमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा तिथे ते अविव नावाचं शहर. ते शहर बघितलं. शहर फार सुंदर आहे. फार देखणं शहर स्वच्छ. आपल्याकडे सवय आहे आपण परदेशामध्ये जाऊन येतो आणि म्हणतो फार स्वच्छ देश हो. ते शहर बघितलं अप्रतिम शहर. त्या तेलच्या महापौरांनी पत्रकार परिषद. त्या पत्रकार परिषदेत आम्ही सगळे पत्रकार होतो उपस्थित. त्यांनी सुरुवात केली तेल अविव काय आहे कसं काय बाकी शहर आहे. मला ते शहर प्रचंड आवडलं. मी तर म्हटलं की मला हे शहर प्रचंड आवडलेलं आहे आणि या शहराचा आदर्श घ्यावा असं बरंच काही आहे असं मला वाटतं. ते मला म्हटले तुम्ही कुठून आलात. भारतातून का आला भारतातून कुठून आला. म्हटलं मुंबईतून. तेव्हा आम्ही साम टीव्हीचा संपादक होतो आणि मुंबईमध्ये माझं ऑफिस होतं. म्हटलं मुंबईतून आलो. तेव्हा म्हटलं तुम्हाला कल्पना आहे ते अविव शहराची लोकसंख्या किती. म्हटलं किती म्हणजे 4 लाख. मला कल्पना आहे इस्रायल देशाची लोकसंख्या किती. म्हटलं किती म्हटलं 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो तुम्ही लोक 2 कोटीची मुंबई कशी सांगा. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की लोकसंख्येचा विचार करता कारण मी गुगलवर गेलो. आता गुगल हा गुरु आहे. काही दिवसांनी गुरुपौर्णिमा बंद होईल आणि गुगल पौर्णिमा सुरू. मी गुगलवर गेलो आणि गुगलवर गेल्यावर माझ्या लक्षात आलं लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हा जगातला 10व्या नंबरचा देश. एवढी प्रचंड लोकसंख्या, एवढी महागाई लोकसंख्या, एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा आणि तरी हा देश दिमागात झिपावतोय. कशावर कुछ बात है हस्ती मिटती नहीं. आणि ती बात मन की बात नाही. ती बात काय आहे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की समजून घ्यायची असेल तर मुलामध्ये जात धर्माच्या पलीकडचा हा भारत काय आहे हा नव्या मुलामुलींपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान आपल्याला. मी तुम्हाला सांगू का तुमच्या मुलामध्ये तुम्ही काही त्यांनी काही होऊ द्या. कलेक्टर होऊ द्या किंवा काय वाटेल ते होऊ द्या. IAS करू द्या किंवा वैज्ञानिक होऊ द्या, डॉक्टर होऊ द्या, IT करू द्या, IIT करू द्या. पण सगळ्यात महत्वाचं तुमची मुलं मुली माणूस झाली. जात धर्माच्या पलीकडचे माणूस पण सगळ्यात महत्वाची. त्यातही महत्वाची तर मुली मोठ्या संख्येने आहेत ते लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मुलींकडे माणूस म्हणून मुलांना बघा. तुम्ही मुलींना काही शिकवू नका मुलग्यांना शिकवा तुमची नजर बघा. परत नाही स्वारगेटच्या स्टँडवर पुण्यासारख्या शहरामध्ये बलात्कार होतो सकाळ. पुरुष आहे ती कोण आहे. पुरुषाचा माणूस करण्याचा आपल्याकडे सगळ्यात महत्वाचा तो 22 डिसेंबर
ती वर्षातली सगळ्यात मोठी रात्र असते. आणि ती रात्र मला माहिती असं कारण असं की डिसेंबर हा माझा वाढदिवस आहे. आणि माझी आई मला कायम सांगत संजू तुझ्या जन्माच्या वेळी रात्र सरतच नव्हतं. मोठे कशी सरणार नंतर मला कळाले 22 डिसेंबर ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र. त्या रात्री आम्ही पुण्यामध्ये पहिल्यांदा आवाहन केलं की चला रात्री बाहेर या आणि रस्त्यावर उतरा. कारण ज्या रात्रीची भीती तुम्हाला पोलीस दाखवतात तुम्हाला दाखवा आम्ही रात्रीला भीत नाही. मुद्दा रात्रीचा नाहीये, मुद्दा तुमच्या नजरांचा आहे. तुम्ही कल्पना करा पुण्यासारख्या शहरामध्ये अल्का टॉकीज चौकामध्ये 17,000 बायका होतात. 17,000 महिला आल्या आणि सगळ्या महिला खुश होत्या आणि त्यांनी सांगितलं हव्या त्या कपड्यात जे तुम्हाला आवडतं त्या कपड्यात. तुम्ही बाई माझ्याकडे आल्या त्या नगरसेविका बरं का म्हणजे सर ओळखलं का एकदम स्कर्ट वगैरे घालून तुम्ही सांगितलं हव्या त्या कपड्यात इतकं छान ते गेल्यानंतर आणि त्यातल्या एका बहिणीने मला फोन केला 1:30 वाजता म्हणजे सर फार मजा आली. म्हणजे कसं काय आज पहाटे 1:30 वाजता मी घराची बेल दाबते. नेहमीपणे हे दाबतात तर मी घराची बेल दाबते. आणि आत गेला विचारलं झालं जेवण. मला सांगतो यासाठी की स्त्रियांना सुद्धा पुरुषांप्रमाणेच माणूस होत आला पाहिजे आणि दोघांनाही माणूस होत आला पाहिजे हे आपल्या पुढे सगळ्यात महत्वाचा आव्हान आहे. आणि तो संस्कार महाविद्यालय करू शकतो. तो संस्कार कॉलेज करू शकतो म्हणून अत्यंत महत्वाचं. मला आठवतं मी अलिबागमध्ये असताना एक नवरा बायकोचं भांडण सुरू झालं. ते रस्त्यावर भांडण जोरदार भांडण सुरू. नवरा म्हटलं बायकोला हो घराच्या बाहेर. काय म्हटलं हो घराच्या बाहेर. बायको म्हटली नवऱ्याला कोणाचं घर. नवरा म्हटलं माझं घर. बायको म्हणजे सांग बरं साखर कुठल्या डब्यात. साखर कुठल्या डब्यात तुला माहित नव्हतं माझं घर. ते मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला माणूस करायचा असेल त्या सर्वांगाने माणूस होणं स्त्री पुरुषांच्या अनुषंगाने सुद्धा जात धर्माच्या संदर्भात सुद्धा हे आपल्या पुढे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि अन्य कोणीच करू शकत नाही ते महाविद्यालय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाविद्यालयाने हे ठरवलं पाहिजे की मुळामध्ये आपल्याला काय घडवायचं. हे लक्षात घ्या मी मगाशी उल्लेख केला सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर बरोबरचा विनोद कांबळी पण होता. त्याचं पुढे काय झालं हे पण आपण त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांना काय घडवायचं आहे कशा प्रकारे घडवायचं आहे हे आपल्या पुढचं सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्याच मुला मुलींना पहिल्यांदा हे कळायला पाहिजे की विचार करणं ही पूर्ण अर्थ आहे. मगाशी म्हटलं व्यवस्थेला भीती काय वाटते विचार करणारे माणसं. गोविंद पानसरेंचा खून का झाला. नरेंद्र दाभोळकरांचा खून का झाला. गौरी लंकेचा खून का झाला. कलबुर्गींचा खून का झाला. कारण विचार करणाऱ्या माणसांची व्यवस्थेला भीती. तुम्ही काही करा पण विचार करा. तुमच्याकडे सगळी माध्यम आहेत पण कुठलंच माध्यम विचार करायला शिकवत. विचार करायला तुम्हाला शिकावं लागतं. आणि म्हणून विचारपूर्वक कुठली गोष्ट केली पाहिजे कुठली कृती केली पाहिजे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताचं वेगळेपण काय. हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा आहे. हा देश कुठल्या राहुल गांधींचा आहे. हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा आहे. हा देश कुठल्या शरद पवारांचा आहे. हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा आहे. हा देश तुमचा आणि माझा आहे. माणसाचा जर तुमचा आणि माझा हा देश असेल तर हा देश या प्रकारे पुढे नेणं ही पण जबाबदारी तुमची आणि माझीच. आपण ठरवलं पाहिजे की आमच्या देशामध्ये काय होणार आहे आणि काय होऊ नये हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे तुम्हाला आणि मला. बरं गंमत सर भारत चीन सीमा रेषेवर तुम्हाला भारत चीन सीमा माहिती आहे का. भारत चायना बॉर्डर भारत चीन सीमा रेषेवर कुत्र्यांची कळवण सुरू होती. तुम्हाला कळवण माहिती कुत्र्यांची कळवण सुरू होती. चीन मधला एक कुत्रा भारतामध्ये आला आणि भारतामध्ये कुत्र्याकडे बाकी होती. पण भारतातले कुत्रे आपली सगळी चीनचा कुत्रा दष्टपुष्ट. चीनच्या कुत्र्यांना सुरू ठरवणार अरे आमच्या चीन मध्ये काय डेव्हलपमेंट काय विकास. भारतीय कुत्र्याचं कसं असतं ते कुठं बाहेर भांडत नाही घरात गेल्यावर तेव्हा भारतीय कुत्र्या म्हटलं जाऊ कसं त्याला फारच सुरू केलं. आमचे उड्डाणपूल आमचे हॉस्पिटल आमचे रस्ते शेवटी एका भारतीय कुत्र्याला आता बोलावं असं वाटलं पण तोंडात तंबाखू. एवढा कष्टपूर्वक भरलेला बार त्यावेळेस थुंकायचा म्हटलं जाऊ शेवटी फारच झाल्यावर तंबाखू थुंकले म्हणतात आता बोलायचं. आणि मग म्हटलं एवढं सगळा तुझा देश थोर आहे तर तू चीन सोडून भारतामध्ये का आलास. तर तो म्हटलं काय चीन मध्ये सगळं मिळतं पण चीन मध्ये भुंकता येत भुंकायला
हा भुंकण्याचा अधिकार, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला आहे, हे भारताचं सगळ्यात महत्वाचं. तुमचा हा अधिकार काढून घेतला जातोय का? धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर हे ध्रुवीकरण केलं जातंय का? ते बघितलं. त्याच्या पुढचा मुद्दा मला मांडायचा समारोप करताना तो मुद्दा तो सगळ्यात महत्वाचा. मुळामध्ये सर्वसामान्य तरुण मुलामुलींनी ठरवलं पाहिजे. मला चिंता काय वाटते? सगळ्यांपैकी चिंता वाटते. तेव्हा बदलते कोणतरी म्हटलं की पुण्यामध्ये आपली जमीन बिमीन घेतली, म्हणजे 4 गुंठे मस्त बंगला बांधला, गाडी पण घेतली. पण तू 4 गुंठे जमीन घेतली, पण तुझ्या पोरांना नातवंडांना पुण्यात पाणी मिळेल कसं काय करणार? तू पुण्यामध्ये घर घेतलंस, पण तिथे स्वच्छ हवा मिळेल का? हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या उड्डाणपुलावर उद्या तुझी पोरांना नातवंड जातीय धार्मिक दंगलीमध्ये पोरं मरणार असतील करायचं. अलीकडे काय झालं माहितीये का? मेट्रो आणि मेट्रो म्हणजे विकास, गुळगुळीत रस्ते म्हणजे विकास. अजित रानडे नावाचे प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, इकॉनॉमिस्ट, ते एकदा आमच्याकडे कार्यालयामध्ये आले. त्याने म्हटलं, अजित रानडे, विकास म्हणजे काय? तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, हाऊ यू डिफाइन डेव्हलपमेंट? विकास म्हणजे त्यामुळे तुम्ही कधी फ्रान्सला गेलाय? म्हणजे मी बऱ्याच देशांना गेलो, पण फ्रान्सला गेलो नाही. तसंही सगळ्या देशांना जाऊ शकेल असं आपल्याकडे एकच माणूस आहे. पण म्हटलं मी गेलो नाही, त्यामुळे पॅरिसला पॅरिसला जा. पॅरिसला गेल्यानंतर आपण हॉटेलमध्ये जातो. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण काय करतो? रूम घेतो आणि चेक इन करतो. चेक इन करतो. चेक इन केल्या पहिल्यांदा आपण आठवण कशाची येते? बरोबर. आपण खाली फोन करतो रिसेप्शन, पाणी किंवा बाथरूम मध्ये जा, नळाचं पाणी प्या. ते म्हणतो ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंच मध्ये ओ म्हणजे पाणी. अजित रानडे पुढे असं म्हणाले, ज्या शहरामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या देशामध्ये कुठल्याही सार्वजनिक नळाचं पाणी तुम्ही डोळे झाकून पाहू शकता, त्याला विकास. ज्या शहरामध्ये, ज्या देशामध्ये सार्वजनिक सरकारी रुग्णालयामध्ये तुमच्या रुग्णांना ऍडमिट करावं असं तुम्हाला वाटतं, त्याला विकास. मध्यंतरी माझ्या आईला त्रास होत होता, की आईला घेऊन ससून मध्ये गेलो, सरकारी हॉस्पिटल. आईला वाटतं पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ, मला सरकारी दवाखान्यात झालं. मी आईला म्हणतो, आई ससूनच्या शेजारी बीजे मेडिकल कॉलेज आहे. बीजे मेडिकल कॉलेजमध्ये जेवढे तज्ञ डॉक्टर आहेत तेवढे देशातल्या कुठल्याही खाजगी रुग्णालयामध्ये. पण जाणीवपूर्वक सरकारी व्यवस्था बदनाम करून टाकायची आणि खाजगीकरण वाढवून टाकायचं, हा सगळा जो काही अजेंडा आहे. तिसरा मुद्दा त्याचं म्हणाले, ज्या देशामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांना सार्वजनिक शाळेमध्ये घालता येतं, प्रवेश देता येतो, तर तुम्ही भाग्यवान आहात, रयत शिक्षण संस्थेमध्ये आहात. तुम्ही पुण्यामध्ये नर्सरीसाठी 2-2 लाख रुपये घेतले. मध्यंतरी मी गेलो, एका नर्सरीचं काहीतरी स्नेहसंमेलन होतं. मी गेलो तर पालकांना विचारलं, म्हणजे किती फीज आहे? केजीची फी 2.25 लाख. पण 2.25 लाखात माझं अख्खं शिक्षण झालं आणि भरपूर शिक्षण झालं. बीएससी ऍग्री केलं, बीजे केलं, एमजे केलं, एमए पॉलिटिकल सायन्स केलं, एमडी केलं, पीएचडी केलं. ते सगळं पण 2.5 लाखात झालं. 2.5 लाख केजी ना. आणि ज्या देशामध्ये कुठल्याही माणसाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून प्रवास करता येतो, त्याला काळ फार कठीण आहे. शिक्षण भयंकर महागडं करून टाकलं. परवा माझ्याकडे 2 मुलं आली, सर आपली घरची परिस्थिती फार वाईट आहे, काहीतरी करा. त्या प्राचार्याला फोन केला, कुलगुरूलाच फोन केला विद्यापीठामध्ये, तर यांना कमवा शिकायला विषय, कमवा शिकायला जवळजवळ बंदच आहे. तुम्ही कमवा शिकावर किती विद्यार्थी शिकले? काय अवस्था आहे? मला असं वाटतं हे सगळं जे सुरू आहे ना, विकासाची खरी व्याख्या काय, याच्या अनुषंगाने विचार नीटपणे केला पाहिजे. नाही केला तर उद्याच्या पिढीचं भवितव्य अंधकार मिळेल. आणि म्हणून अत्यंत सजगपणे, अत्यंत शहाणपणे या पिढीला हे सगळ्यात महत्वाचं. मी तुम्हाला म्हटलं, एक लक्षात घ्या, भारतामध्ये वी द पीपल, आम्ही भारताचे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे. ते संविधान जेव्हा लिहून पूर्ण झालं, मॅडम जेव्हा लिहून पूर्ण झालं, तर संविधान अर्पण कोणाला करायचं? पुस्तक लिहिलं की ते अर्पण करावं लागतं. बापू मध्यंतरी आमच्या एका मित्राने कादंबरी लिहिली,
ती कादंबरी बायकोला अर्पण. ती अर्पण पत्रिका अशी होती, माझ्या प्रिय पत्नीस माझं हे पुस्तक अर्पण. जी नसती तर हे पुस्तक 4 वर्षांपूर्वी झाले असते. संविधान पूर्ण झाल्यानंतर ते अर्पण कोणाला करायचं हा मुद्दा पुढे आला. लोक म्हणते महात्मा गांधींना अर्पण करू, कुणी आणखी कोणाला अर्पण करू म्हणतात. तेव्हा ठरलं कोणालाच कोणाच्याही चरणी आम्ही आमचं संविधान अर्पण नाही. त्यामुळे भारताचं संविधान हे जगातलं एकमेव संविधान आहे जे असं म्हणतं आम्ही भारताचे लोक आम्हीच आमच्या प्रती ही घटना अर्पण. सर्वसामान्य माणूस हा या भारताचा केंद्रबिंदू, या देशाचा केंद्रबिंदू आहे. आणि केंद्रबिंदू असणं अत्यंत महत्वाचं आहे. नव्या पिढीला आपण आणि नव्या पिढीला राजकीय भूमिका पण शिकवली पाहिजे. राजकीय भूमिका म्हणजे पक्षीय भूमिका नाही, राजकीय भूमिका म्हणजे संविधानिक. आणि आता काय होतं, मला आयआयटी करायचंय. अरे पण देशामध्ये आयआयटी स्थापन कोणी केली ते माहिती नाही. तुम्हाला काहीच माहिती नाही. तुम्हाला गांधी माहिती नाही, नेहरू माहिती नाही, आंबेडकर माहिती नाही, देशाचा इतिहास माहिती नाही. आणि सांगितलं पाहिजे कोणी, त्याला ती भाषा कळत नाही. मला असं वाटतं की हे नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान आपल्या समोर आहे. कोणी काही म्हटलं तर मला एक खात्री मात्र ही पिढी बुद्धिमान, ही पिढी अत्यंत प्रगत आहे, ही पिढी अत्यंत प्रेमळ आहे. प्रेमळ आहात ना? द्वेष करू नका, प्रेम करा. प्रेम व्हायरल करा. द्वेष व्हायरल करण्यापेक्षा, विकार व्हायरल करण्यापेक्षा प्रेम व्हायरल. पिढी प्रेमळ आहे, प्रगत आहे. तिला तिच्या भाषेमध्ये बोलणं अत्यंत आवश्यक. आणि सगळ्यात महत्वाचं, तिला जे हवं ते करता आलं पाहिजे, यासाठी अवकाश उपलब्ध करून द्या हे आपल्याला. मला खात्री आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये मी सगळे विद्यार्थी शिकत आहात. त्यामुळे जो कर्मवीरांचा वारसा आहे त्याच दिशेने तुम्ही निश्चितपणे जा. त्या कालावधीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हटले होते की मला फक्त शिकलेली माणसं नको आहे, मला शिकलेली शहाणी आणि समाजाला शहाणी करणारी माणसं. तुमच्याकडून त्या अपेक्षा आणि मला पूर्णपणे खात्री आहे की अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करा. बाबा आपल्याची कविता आहे, कोंडलेल्या वादळाच्या या भारला माणसासाठी उद्याच्या येथून निगती देवा. पांग यांना हात द्याया येऊ द्या बरदंड बाबू, निर्मितीच्या मुक्त गंगा त्या येथे माती नागोर स्वप्ने उद्याची भव्य हे फुलतील शेते, धाम गाळील ज्ञान येथे येथून उठतील. वेदनेच्या गडदराने पिटली आनंद द्वाही, दुःख उधळावयास राहता असं मानणार. श्रोताला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, श्रोताला पायी असू दे मी गतीचे गीत. हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय म्हणजे फक्त समारोप करताना एक सांगतो, आपला सगळ्यात मोठा धोका आणि तोटा काय चूक काय माहिती का, आपण फार छान आहोत, आपला वारसा खूप मोठा आहे. फुले शाहू आंबेडकर कर्मवीर वगैरे फार मोठा वारसा आहे, पण आरसा फार लागतो. याचं कारण आपण ढोंगी आहोत. आपण काय आहोत, राजमानेचं ढोंगी आहोत. स्टेजवर बोलायचं जाती अंताच्या अनुषंगानं, घरी गेल्यानंतर तुमची कुंडली बघू, तुमची जात बघू, ही आपली सगळ्यात वाईट. मगाशी नागराज मंजुळेचा उल्लेख केला. नागराज मंजुळे लंडनला गेले होते. त्याला मी विचारलं, नागराज तू लंडनमध्ये काय बघितलंस? तर नागराजला सवय असं काही म्हणतच. तर मी पण जाऊन आलो होतो लंडनला, पण मी वेगळंच बघितलं, हा तर वेगळंच बघतो. काय म्हणते आपण बरे आहात? तर तो म्हणतो असं म्हणा की 50 लोकांना असं विचारलं की अशी कुठली शिवी आहे जी दिली की तुम्हाला त्रास होतो? काही विचारतो आपल्याकडे असं नाही, हीच आहे पण ती नाही चालेल. मी तर कोल्हापूरला शिकलोय. म्हणजे मी तोपर्यंत अक्षरशः त्यानंतर इंटरव्ह्यू दिली नाही, माझ्या ओठांवर शिवी कधीच येत नाही. दिवस नाही आहे मातासाठी आहे. शाहू महाराजांनी तेव्हा असा तत्वा काढला होता की शिव्या देत तर अटक. पण त्या कोल्हापुरात मी गेलो आणि अरे देवा, पहिले 2 महिने माझ्या मारामारी सुरू होते. नंतर माझे कान तयार झाले. ठीक आहे तर करत नाही काय. तर आपल्याला असं ही शिवी चालेल पण ती शिवी नाही चालेल. मी विचारलं 50 लोक, तर निम्म्यावर अधिक लोक म्हटले बाकी शिवाय चालतील, एक शिवी चालेल. ते कुठली? लायर. लायर म्हणजे खोटा. म्हटलं आपल्याकडे खोटाही शिवीच नाहीये. खोटारडा आले नपाडा आणि इकडून फिरतो बाहेर तिकडे नपाडा. सवयच आपल्याला दांभिकपणा ह्यातलं पाहिजे. पण मजा सांगतो मध्यंतरी मला एक काही वर्षांपूर्वीची गोष्ट मी सांगितलेली असतात. पण माझ्या नातेवाईक बाईंचा फोन आला, संजू घरी लवकर ये, फार सिरियस प्रकरण. काय? फार सिरियस प्रकरण. पोरगी इंटरकास्ट करायचं म्हटलं. ठीक आहे.
वातावरण एकदम गंभीर, मुलीचा भाऊ एकदम गंभीर, अगदी गौतम गंभीर मुलगी आत बसते, समजावून ठीक आहे. काय करतेस मला असं की मुलगी बरोबर आहे, मुलगा चांगला आहे, त्यामुळे काळजी करू, तुला लग्न कर, मी तुझ्यासोबत. आई म्हणणारी बाहेर उभी होती, आई हुशार कानात तिकडे कान असतो बरोबर. आई बसून आत आली, संजू म्हणे मी तुला काय सांगितलं, म्हणजे मी तुला सुपारी काय दिली होती. मुद्दा नाही, हा मुलगा कसा आहे हा प्रश्न होता. ते फक्त बरोबरचं आकर्षण आहे का, शारीरिक आकर्षण आहे का, असं नाहीये. तिला मनापासून असं वाटतं की मुलगा वेगळ्या प्रकारचा आहे, वैचारिक भूमिका आहे, तर ते शोधक पद्धतीने लग्न करायचं असं तरी ठरवलंय. ही चांगली गोष्ट आहे, माझा पाठिंबा. ती निरक्षर महिला मला म्हटली, संजय असं पेपरात द्यायचं असतं, घरात नसतं. तो टीव्हीवर बोलतो, आम्हाला कौतुक वाटतं, पण असं घरात नसतं बोलतो. आपली अडचण की फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आपण सांगतो तोंडानं, कृतीतून मात्र आपण काय. आणि म्हणून मला असं वाटतं की हा वारसा प्रत्यक्षात आणण्यासाठी त्या मुलामुलींना बळ की मुलामुली निश्चितपणे पुढे जाऊ शकतील. सुरेश भट असं म्हणाले, हे असे आहे तरी पण हे असे असणार दिवस आमचा येत आहे तो घरी बसत. हे खरे की आज त्यांनी हे तरी सारेच ठेके आणि खोके सुद्धा, पण उद्या त्यांच्या चितेवर एक रडणार. सांगतीचे रोज भिंती बांधतीचे रोज भिंती, सांगतीचे धर्म जाती, उद्याचा सूर्य आहे त्यामुळे फसणार. भिंती बांधू द्या, घरी म्हणतो छान झाले दांभिकांची पण घरी उद्ध्वस्त झाली, यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. ते समारोप करताना कवी जे म्हणतो ते फार महत्वाचं आहे. आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास, आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास, विजय तो कसला पुरावर जखम जो करणार. हे असे आहे हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे घरी बस. मला सांगू, मला सर्वाधिक आशा या तरुण मुलामधून होत. त्याच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहे, एक लक्षात ठेवा, बाकी काही बनू द्या, स्वप्न बनू देऊ. सबसे खतरनाक होता है सपनों का मर जाना. स्वप्न मारता का आणि स्वप्न मोठी बघायची, एक लक्षात घ्या, अजून तरी या देशामध्ये स्वप्नावर टॅक्स नाही. हवी ते स्वप्न बघा, तुमची सगळी स्वप्न पूर्ण व्हावी यासाठी रयत शिक्षण संस्था राजवाडे सरांच्या नेतृत्वाखाली अख्खं महाविद्यालय तुमच्या सोबत आहे. आणि तुम्ही छान पुढे चाललेले असताना, स्वप्न बघत असताना, स्वप्नांचा पाठलाग आणि पाठपुरावा करत असताना तुमच्या सोबत मी पण खंबीरपणे आणि गंभीरपणे आहे हे सांगण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर समारंभाचे अध्यक्ष माननीय किसनराव पाटील यांना विनंती करते की आपण अध्यक्ष म्हणून व्यक्त करावं. कॉलेजचे प्राचार्य राजमणी, त्यांचे सर्व सहकारी, त्या मोठ्या कार्यक्रमाला माझ्या छोट्या माणसाला अतिशय केलं बरं का, हे माझं उत्तर समर्थ मी आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊन माझं भाषण सांगतो. यशाच्या शिखरावर जेव्हा घेऊ आपण, प्रत्येक क्षणात नवा प्रकाश पाहतो. पारितोषिकांचा हा सोहळा आनंद होईल येईल, मेहनतीचे बळ आज मिळेल असा पारितोषिक वितरण समारंभ आता संपन्न होते. मी पारितोषिक नामावलीचे वाचन प्राध्यापक सचिन चव्हाण, शालेय शिक्षण संचालक विभाग यांनी करावे अशी विनंती. आजच्या या वार्षिक वितरण समारंभामध्ये सर्वप्रथम राज्य राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रावीण्य प्राप्त केले अशा खेळाडूंचा सत्कार होईल. खेळाडूंनी या बाजूने वरती यायचे, आपला सत्कार स्वीकारायचा आहे आणि पलीकडच्या बाजूने निघून जायचंय. सर्वप्रथम गुलबर्गा इथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यालय आईसॉफ स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलेली कुमारी मोनिका पत्राव खंडारे विभाग प्राप्ती हिचा या ठिकाणी सत्कार संपवतोय. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि प्रमुख पाहुणे सन्मान्य आवटे साहेब यांच्या सोबत ते मोनिका पत्राव खंडारे हिचा सत्कार संपन्न होतोय. कुमारी
सुहानी राजेंद्र वाघमारे बीएससी एआय भाग 1 भुवनेश्वर या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ नक्कीच स्पर्धेमध्ये कांस्य पदक प्राप्त केले सुहानी राजेंद्र वाघमारे त्यावर त्वरित व्यासपीठावर जायचंय. रोहन विजय शिंगाडे एमए भाग 1 राजस्थान या ठिकाणी झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ संघात झालेला रोहन विजय शिंगाडे. कुमारी दीक्षा किशोर पितार बीए भाग 1 अमरावती या ठिकाणी झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली होती. त्यावेळेस त्वरित व्यासपीठावर जायचंय. ओम दत्तात्रय सेवाळे बीएससी भाग 2 अमृतसर या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. ओम दत्तात्रय सेवाळे. दक्षित कृष्णराजराव बीएससी बायोटेक भाग 3 अमृतसर या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेसाठी संघात निवड. दक्षित नाही मनस्वी अंकुश भंडारी बीएससी भाग 2 अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड. साक्षी दाराजी पाटील बीएससी भाग 2 राजस्थान या ठिकाणी झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो खो स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड. कुमारी स्नेहल मानसिंग चव्हाण पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो खो स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड. कुमारी रिया सावंत कापे बीए भाग 1 पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो खो स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड. ओंकार सुरेश जगताप एमए भाग 1 चंदीगड पंजाब या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रग्बी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड. आदित्य विलास भास्कर बीए भाग 1 चंदीगड पंजाब या ठिकाणी झालेल्या रग्बी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड. कुमारी साक्षी प्रमोद पाटील भटिंडा पंजाब या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड. साक्षी या पटकन आपण. यश सुहास पाटील बीकॉम आयटी भाग 3 चंद्रपूर कोटा या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ क्रिकेट संघात निवड. कुमारी प्रतीक्षा राजेंद्र निकाळे एमकॉम आयटी भाग 2 गडचिरोली या ठिकाणी झालेल्या अकरा भुवनेश्वर या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ रग्बी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड. कुमारी श्रावणी शंकर पाटील बीएससी भाग 2 गडचिरोली या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड. कुमारी प्राची कल्लाम नलवडे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड आणि या स्पर्धेमध्ये कांस्य पदक प्राप्त. कुमारी आकांक्षा विलास माने उदयपूर उदयपूर या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड. कुमारी यामिनी महेश सूर्यवंशी महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करताना ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे. कुमारी सलोनी सुरेश नलवडे राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केले. हे जे सर्व खेळाडू आहेत ते सीनियर कॉलेज मधील आहेत. कृपया आपण सर्वांनी घ्यायचे. कुमारी नम्रता हरी कुंभार शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये स्वर्ण पदक प्राप्त केलं आहे. कुमारी बापरा अनिकेत किशोर दाते एमए भाग 2 शिवाजी विद्यापीठ बेस्ट फिजिक्स स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आणि अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये त्याची निवड झाली आहे. यानंतर ज्युनियर कॉलेजमधील राष्ट्रीय राज्य खेळाडू कुमारी प्रगती उत्तम पाटील इयत्ता 12वी शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघामध्ये त्याची निवड झाली होती
आंध्र प्रदेश वारांगल या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये तिनं भारताचं प्रतिनिधित्व केलंय. योगिनी सुधीर कोकरे झारखंड या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये थालीपीठ स्पर्धेमध्ये तिचा सहभाग होता. कुमारी वेदिका जयवंत पाटील राज्यस्तरीय तायक्वांदो शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये तिचा तृतीय क्रमांक प्राप्त केलाय. रोहन अशोक खोत्रे राज्यस्तरीय बालेवाडी पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये त्याने सहभाग घेतला आहे. जान्हवी जयदीप पाटील परभणी या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये तिने सहभाग नोंदवलेला आहे. शर्वरी हेमंत शिंदे राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सहभाग. स्नेहल शशिकांत सूर्यवंशी यांचा 12वी वाणिज्य राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सहभाग. आर्यन शशिकांत भंडारे बारामती पुणे या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभाग. नीरज आनंद जाधव यांचा 12वी विज्ञान राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभाग. अर्जुन शशिकांत खराडे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभाग. श्रावणी सूर्यवंत ठाणे या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये सहभाग. जागृती नितीन शिंदे ठाणे या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये सहभाग. हर्ष रवी पावडेकर ठाणे या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये सहभाग. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या टाळ्यांचा आवाज कमी येतो. कुमारी समृद्धी बबन जाधव अमरावती या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेमध्ये राज्याचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये यानंतर सांघिक पारदर्शकपणे जाहीर प्राव्याद्वारे संघातील एका खेळाडूच्या यादीत समावेश होणाऱ्या सर्व खेळाडूंचा कार्यक्रमांचा या ठिकाणी समावेश याची सर्वांनी नोंद घ्यायची. शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय महिला खो खो स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त संघातील खेळाडू जान्हवी सुनील चिकणे आपल्या संघाच्या वतीने पार्टिसिपेट करायचा आहे. त्यानंतर आंतर विभागीय रग्बी स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक प्राप्त केलेल्या संघातील खेळाडू दुर्गा राजेंद्र सरगडे यांच्या समोर येतात. शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सातारा विभागीय पुरुष कबड्डी स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळालेल्या पुरुष संघातील खेळाडू गणेश दत्तात्रय भंडारे आपण संघाच्या वतीनं आपलं पार्टिसिपेट करायचं आहे. भंडारे या पटकन. यानंतर सातारा विभागीय महिला बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या संघातील खेळाडू सिद्धी वैभव शिंदे यांना आपल्या संघाच्या वतीनं पार्टिसिपेट करायचं आहे. सिद्धी शिंदे. सातारा विभागीय पुरुष बॅडमिंटन स्पर्धेमध्ये रौप्य पदक संघाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये खेळाडू प्रज्वल बाबासो बनसोडे यांना आपल्या संघाच्या वतीने पार्टिसिपेट करायचं आहे. सातारा विभागीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये कांस्य पदक प्राप्त केलेल्या संघाच्या वतीने रिया ज्योतिराम खडसे विभाग 2 यांना आपल्या संघाच्या वतीने पार्टिसिपेट करायचं आहे. सातारा विभागीय पुरुष क्रिकेट स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या संघातील खेळाडू ज्ञानेंद्र धनंजय भुसडे यांना आपल्या संघाच्या वतीने पार्टिसिपेट करायचं आहे. सातारा विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केलेल्या संघाच्या वतीने नंदिनी विनायक कदम यांना आपल्या संघाच्या वतीने पार्टिसिपेट करायचं आहे. नंदिनी कदम आहे का? चला. सातारा विभागीय पुरुष बुद्धिबळ स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवलेल्या संघाच्या वतीने साई प्रकाश सावंत यांना पार्टिसिपेट करायचं आहे. सातारा विभागीय पुरुष खो खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या खो खो संघाच्या वतीने दिग्विजय दत्तात्रय मासाळ विभाग 2 यांना आपल्या संघाच्या वतीने पार्टिसिपेट करायचं आहे. चला दिग्विजय मासाळ व्यासपीठावर आपण प्रक्रिया.
घनश्याम जयसिंग बाबर हे भागे घनश्याम बाबर तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. राजवर्धन विलास पाटील सातारा विभागीय पुरुष तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. क्रिस दिलीपभाई कोंडाळकर सातारा विभागीय पुरुष तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त. उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून या सत्कारामध्ये सहभागी व्हायचे आहे. निखिल संजय लादे सातारा विभागीय पुरुष तायक्वांदो स्पर्धेमध्ये प्राप्त केले आहे. शिवानी किरण पवार सातारा विभागीय महिला तायक्वांदो आहे. अपूर्वा दीपक गाडगे सातारा विभागीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक. चला खेळाडू पटपट व्यासपीठ जायचं आहे. गौरव देवानंद जाधव बीबीए भाग 1 सातारा विभागीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये कांस्य पदक. अमन मुनीर संदे सातारा विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्य पदक प्राप्त केले आहे. प्रणव रामचंद्र देशमुख सातारा विभागीय पुरुष स्पर्धेमध्ये रौप्य पदक. शिवम रमेश वाघमारे सातारा विभागीय पुरुष मैदानी पदापे क्रीडा संघामध्ये तसेच आयपी क्रीडा संघामध्ये कांस्य पदक. शिवम वाघमारे हे सर्व खेळाडू सिनियर कॉलेजमधील आहे. मुस्कान अल्ताफ काजी एमए भाग 1 भालाफेक या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. सचिना अमित सुराशी 1500 मीटर धावणे आणि 800 मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक तसेच मॅरेथॉन स्पर्धेमध्ये देखील कांस्य प्राप्त केले आहे. वेदांत विनायक पवार आंतरविभागीय पुरुष पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदक प्राप्त केले आहे. गौरव कारंडे सायकलिंग या क्रीडा प्रकारामध्ये त्याने प्रावीण्य प्राप्त केले. गौरव कारंडे तेजस्विनी सावंत नाट्य मॅरेथॉन स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावलेला आहे. तेजस्विनी सावंत त्यानंतर सूरज किरतोडे चला आणि सिनियर कॉलेजचा शेवटचा विद्यार्थी आहे कृष्णा बाबुराव कुंभार याने 5 किलोमीटर धावणे या प्रकारामध्ये जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त केले आहे. यानंतर ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आणि विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या खो खो संघातील मुलांच्या संघातील संघाच्या वतीने प्रफुल्ल जयवंत भिष्टाजे यांना 12वी कला यांना करायचं आहे. जिल्हास्तर व्हॉलीबॉल मुली स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आणि विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेल्या मुलींच्या संघाच्या वतीने अफिफा आसिफ मुल्ला यांना 12वी कला हिने पारितोषिक करायचं आहे. जिल्हास्तर क्रिकेट मुली स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आणि विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या मुलींच्या संघाच्या वतीने कुमारी सिद्दीका सलीमुल्ला यांना 12वी कला हिने आपल्या संघाच्या वतीने पारितोषिक करायचं आहे. जिल्हास्तर कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेली विभागस्तरीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेली कुमारी समृद्धी संजय पाटील यांना 12वी विज्ञान हिने आपल्या संघाच्या वतीने पारितोषिक करायचं आहे. जिल्हास्तर योगासन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेली इयत्ता 11वी सद्गुरू प्रकल्पामध्ये दुर्गेश्वरी आणि भोसले हिने आपल्या पारितोषिक करायचं आहे. दुर्गेश्वरी चला पटकन. विभागस्तर तलवारबाजी स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेला इयत्ता 11वी बालिका मधील समीर धनंजय पासरकर यांना आपल्या संघाच्या आपलं वैयक्तिक पारितोषिक करायचं आहे. फुटबॉल स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या संघाच्या वतीने अधिराज जयवंत भोसले इयत्ता 11वी सद्गुरू प्रकल्प यांना आपल्या संघाच्या वतीने पारितोषिक करायचं आहे. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या संघाच्या वतीने कुमार आयुष सुजित चव्हाण इयत्ता 11वी यांना आपल्या संघाच्या वतीने पारितोषिक करायचं आहे. जिल्हास्तर कबड्डी स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या संघाच्या वतीने नाजिया राजू पालकर यांना आपल्या संघाच्या वतीने पारितोषिक करायचं आहे. सानिका अशोक पिसाळ
जिल्हा स्तर बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्राप्त केलाय. तालुका स्तर खो खो स्पर्धेमध्ये प्रथम आणि जिल्हा स्तर सहभाग मिळवलेल्या संघाच्या वतीने कुमारी प्रणिता संजय पाटील इयत्ता 11वी येथे हिने आपल्या संघाच्या वतीने पार्टिसिपेट केले. यानंतर 3000 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला महाराष्ट्राचा बुडी खेळाडू गणेश धोंडीराम भोसले. गणेश भोसले आपण आपल्या संघाच्या वतीने पार्टिसिपेट केले. महाविद्यालयाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या विविध खेळांच्या प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षकात तयारी केली सन्मान होते. सर्वप्रथम बॅडमिंटनचे प्रशिक्षक अभिजित संजय पाटील. अभिजित संजय पाटील महाविद्यालयाच्या मल्टी जिम मध्ये ट्रेनर म्हणून काम करणारे ट्रेनर प्रशांत कुमार सातुर यांचा सन्मान होते. रोलर स्केटिंगचे प्रशिक्षक मोहम्मद अजहर सलीम मुल्ला यांचा सन्मान होते. तायक्वांदो यासाठी प्रशिक्षण म्हणून काम करणारे रणजित सुनील पाटोळे तायक्वांदो या स्पर्धेसाठी या खेळासाठी मैदानी खेळासाठी प्रशिक्षण म्हणून काम करणारे चंद्रशेखर मेहते. व्हॉलीबॉल या खेळासाठी प्रशिक्षण काम करणारे अल्लाह पटेल यांच्या सन्मान होते. सीनियर अंडर ऑफिसर साईराज हनुमंत जाधव ऑल इंडिया स्तर टेनिस कॅम्प नवी दिल्ली ऑल इंडिया स्तर टेनिस कॅम्प मध्ये महाविद्यालयात सीनियर अंडर ऑफिसर साईराज हनुमंत जाधव. समृद्धी नितीन माळी ज्युनियर अंडर ऑफिसर ऑल इंडिया स्तर टेनिस कॅम्प नवी दिल्ली. चला पटपट सीनियर अंडर ऑफिसर पृथ्वी संजय माळे ऑल इंडिया गर्ल्स ट्रेकिंग तामिळनाडू या ठिकाणी. सीनियर अंडर ऑफिसर प्रमोद कुमार दिलीप पाटील आरडीसी व आयडीसी कॅम्प पुणे. ज्युनियर अंडर ऑफिसर अनिरुद्ध जितेंद्र भोसले नाव पटपट या. कारपोल दिव्यश्री प्रकाश गव्हाणे आरडीसी व आयडीसी कॅम्प पुणे. सार्जंट ऋतुराज भगवान पगले हे भारत श्रेष्ठ भारत कॅम्प केरळ. कारपोल ईश्वरी राजेंद्र मोहिते आर्मी परेड कॅम्प पुणे व शिवाजी ट्रेकिंग कॅम्प कोल्हापूर. कॅडेट ऋषभ कैलास कुंभार स्कुबा डायव्हिंग कॅम्प मुंबई. सार्जंट पल्लवी लक्ष्मण नगर पीआरडीसी कोल्हापूर सहभाग. साक्षी राजेंद्र भावके पीआरडीसी कोल्हापूर सहभाग. राजस्थान पीजी पाटील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामधील 2024-25 मधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत सन्मान होतोय. अन्न व सुरक्षा अधिकारी पदी निवड झालेली. विशाल शंकर माळे अन्न व सुरक्षा अधिकारी पदी निवड झालाय. एफपीसीच्या माध्यमातून विशाल शंकर माने अन्न व सुरक्षा अधिकारी. कुमारी प्रतीक्षा विजय भराडे अन्न व सुरक्षा अधिकारी. महाविद्यालयाच्या गायत्री पीजी पाटील स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी नियुक्त झालेले आहेत. तर सहाय्यकपदी निवड झालेले विजय पोपट मोठे यांचे बंधू त्यांच्या वतीने सत्कार स्वीकारत आहेत. महसूल सहाय्यकपदी निवड झालेल्या सहयोगीचा रमेश यादव यांच्या
मैत्री ज्यांच्या प्राथमिक स्वरूपामध्ये सत्कार केल्याचा प्रतिनिधी म्हणून प्रतीक्षा श्रीकांत पाटील महसूल सहाय्यकपदी निवड झालेली आहे. त्या स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. वैष्णवी अजयराव जाधव महसूल सहाय्यकपदी निवड झालेले आहे. हे सर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवड झालेले महाविद्यालयाच्या बॅरिस्टर पीजी पाटील स्पर्धा परीक्षा मानसिक केंद्राचे विद्यार्थी आहेत. पूनम विष्णू मेटकरी महसूल सहाय्यकपदी निवड झालेली आहे. पूनम विष्णू मेटकरी. गौरी संभाजी रेणुसे यांचीही महसूल सहाय्यकपदी निवड झालेली आहे. श्वेता शंकर देसाई यांची शहर निवाणी व सत्र न्यायालय मुंबई या ठिकाणी कनिष्ठ लेखीपदी निवड झालेली आहे. त्यांच्या सासूबाई या ठिकाणी त्यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून सन्मान स्वीकारत आहेत. कृती सुभाष कदम पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यकारी सहाय्यकपदी निवड झाले. त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. तिच्या वतीने तिचे वडील या ठिकाणी सन्मान स्वीकारत आहेत. भक्ती हनुमंत कद्रे मुंबई पोलीस कॉन्स्टेबल निवड झालेली आहे. दीक्षा दिलीप धमाले सिव्हिल मुंबई पोलीस कॉन्स्टेबल तिची आई या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी सन्मान होतोय. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एस ए पाटील यांची रवळनाथ हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आग्रा शाखा कराडच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी शाल आणि संजू अंकडे सन्मान होतोय. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रमेश पोळ ग्रामपंचायत गडवडी यांच्या वतीने आदर्श विद्यार्थी शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्राध्यापक संजय कुमार पाटील हे शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागामध्ये त्यांची निवड झाली आहे. डॉक्टर महिपती शिवदास विभाग प्रमुख गोपाल किरण समाजसेवी संस्था ग्वाल्हेर यांच्या वतीने सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बी आर आंबेडकर इंटरनॅशनल हायकॉर्ट अवॉर्ड. डॉक्टर दिलीप कुमार कंदे प्रेमचंद स्मृती सन्मान पुरस्कार अकादमी कोटा यांच्याकडून. डॉक्टर कोमल कुंडर कमल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती यांच्याकडून अवलिया माता पुरस्कार प्राप्त. तो पूनम भोसले शाहू कला मंदिर सातारा यांच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रतिभा महिलांचा इतर पुरस्कार देण्यानिमित्त बेस्ट फॅशन डिझायनर पुरस्कार संगीता प्रदीप जाधव शाहू कला मंदिर सातारा यांच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रतिभा महिलांचा यशस्वी पुरस्कार सोहळ्यानिमित्त बेस्ट फॅशन डिझायनर पुरस्काराने सन्मानित. त्यानंतर महाविद्यालयातील काही सेवकांनी पीएचडी प्राप्त केलेली आहे चालू शैक्षणिक वर्षामध्ये. त्यामध्ये डॉक्टर मुदस्कर मोहम्मद जमादार भूगोल विभाग. भूगोल विभागामध्ये मुदस्कर मोहम्मद जमादार डॉक्टर मुदस्कर मोहम्मद जमादार यांचा सन्मान होतोय. त्यानंतर डॉक्टर अनुराधा भेरसिंग पवार रसायनशास्त्र विभाग. डॉक्टर कुमुल नथुराम गुरव महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागातील माजी विद्यार्थी. डॉक्टर कमलाकर पाटील वनस्पती शास्त्र विभाग टेक्निकल प्री कमिशन कोर्स नागपूर या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. एक सरकार नावाची स्पर्धा परीक्षा राहिलेल्या आहे. राजश्री रामचंद्र घोलप महसूल सहाय्यक. जीवन शंकर राऊत बीएससी भाग 1 डेटा सायन्स
gold medal in German language level 1. वैष्णवी राजेंद्र कुमार बीएससी भाग 3 जूलॉजी सेकंड रैंक यूनिवर्सिटी लेवल पोस्टल प्रेजेंटेशन. सत्य प्रकाश पाटील एमएससी भाग 2 केमिस्ट्री फोर्थ रैंक यूनिवर्सिटी लेवल पोस्टल प्रेजेंटेशन यूनिवर्सिटी लेवल आविष्कार सबमिशन. विवेक राजेश शिंदे बीकॉम भाग 3 राष्ट्रीय युवा नेतृत्व 2025 मध्ये त्याच्या आहे. नंतर कला व सांस्कृतिक विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित 44व्या मध्यवर्ती युवा महोत्सव आसनपूर गाडगेमाला कॉलेज कराड वीरेंद्र महाविद्यालय शताब्दी महोत्सव देण्यात आलेला नाट्य विभागाचा कीर्तन गौरव देण्यात आलेला आहे. या कला व सांस्कृतिक विभागातील प्राप्त काव्य प्राप्त सर्वांचे लेखन सांगणार होते. दर्शन राजेंद्र मोरे एमए प्रथम वर्ष शिवाजी विद्यापीठ सोलापूर राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवा स्पर्धेसाठी निवड झालेले आहे. कुमारी संजना राजेंद्र माळी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पश्चिम विभागीय महोत्सवामध्ये निवड झालेली आहे. कुमारी यशस्वी सुनील माने एमकॉम भाग हे इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. आशुतोष संताजी ढमाले याची इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. आणि आशुतोष सूरज नारायण पाटील इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. कीर्ती अमोल देशपांडे इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. ज्योती नारायण पाटील एमकॉम आयटी भागे मध्यवर्ती युवा महोत्सवात रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ज्योती नारायण पाटील. कुमारी प्राजक्ता पांडुरंग पाटील बिओ गांधी भाग मध्यवर्ती युवा महोत्सवात पथनाट्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सुनील गायकवाड मध्यवर्ती युवा महोत्सवात लोककला कोतरार यामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. कुमारी यास्मी सुशांत मिरजकर एमकॉम भागे मध्यवर्ती युवा महोत्सवात भरतनाट्यम या प्रकारात प्राप्त केला आहे. अंजली जयवंत पाटील बीकॉम भाग 3 उपनाट्य या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वैष्णवी संजय झाडगे बीएससी भाग 3 पथनाट्य यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. श्रुती किरण भोसले बीकॉम आयटी भाग 2 भारतीय संगीत प्रकारामध्ये क्रमांक. कुमारी रोहिणी जयपाल मोहिते एकांकिका स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक. कुमारी फातिमा माशा बीएससी भाग 2 शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित क्रमांक वक्तृत्व स्पर्धेमध्ये. कोची संतोष पाटील इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक. अर्शिता महेश पाटील इंग्रजी वादविवाद स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक. आदित्य उमेश नटके लघुनाटिका स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक. प्राची प्रणव जोशी लोककला स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक. डी गणेश पटकरकर लघुनाटिका स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक. विजय रविदास उत्तम लोककला स्पर्धेमध्ये 11 कला स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक. आणि सिद्धार्थ शिवाजी लाड एकांकिका स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. डॉक्टर कमलाकर पाटील लेफ्टनंट प्री कमिशन कोर्स नागपूर या ठिकाणी रिपोर्ट केले. त्याच्या एका कामावर होते. म्हणून गाडगेबाबा महादेव कराड येथील संख्याशास्त्र विभागातील बीएससी थर्ड इयर विद्यार्थ्यांचा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे प्रोजेक्ट मध्ये काम केले. त्यासाठी तंत्राची मोठे पियाप्पा मोठे अथवा ज्ञानेश्वर कुमार सुरेश तानिका विजय कृष्ण आपल्या सुदेवची या हजारात या सगळे हजाराचे सगळ्या शिक्षा मार्गी जाधव रवीना मोरगे भाडी पवन पवार
त्यानंतर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने उत्तर परिषद स्पर्धा कार्यक्रम करण्यात आला. त्यामध्ये प्रावीण्य प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचा होते. अनुष्का शिवाजी गोरे अनुष्का शिवाजी मोरे सीनियर कॉलेज मराठी अंजली सुधाकर माळे पीजी मराठी सुहाना फिरोज गुलानी सीनियर कॉलेज इंग्लिश प्रज्ञा सूर्यकांत देवकांत पीजी कॉलेज इंग्लिश कविता कृष्ण माळी सीनियर कॉलेज इंग्लिश आपण आता समारोप होते आपल्या टाइम आवाज होते सर्वोच्च धैर्यशील पाटील सीनियर कॉलेज मराठी प्रदुम्न महिपती पाटील पाटील त्याच्या वतीनं त्याच्या महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर पवार मॅडम पाटील मॅडम आपल्या या ठिकाणी सर्व सोबत विद्यार्थ्यांचा समारंभ संपन्न झालेला आहे. त्यानंतर मी ज्युनियर कॉलेजचे क्रीडा विभागाचे क्रीडा शिक्षक प्राध्यापक ज्ञानेश्वर टेकाळे यांना विनंती करतो की आपण या वार्षिक पारितोषिक समारंभ 2024 चे आभार व्यक्त करावे. आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी आपल्याला मुख्य पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय संजय पावटे सर दैनिक लोकमत संपादक त्यांनी आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहून ते अमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. ताई आनंदी आणि प्रेरणादायी असं या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो व आपल्या या समारंभाचे अध्यक्ष माननीय किशनराव पाटील वंशीकर बापू हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. उपस्थित सर्व प्राचार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सन्माननीय मोहन राजमाने साहेब तसेच सर्व सन्माननीय उपप्राचार्य प्राध्यापक प्राध्यापिका प्रशासकीय सेवक उपस्थित सर्व खेळाडू विद्यार्थी या ठिकाणी या समारंभासाठी उपस्थित राहिला व या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो व आजचा हा समारंभ या ठिकाणी संपन्न झाला जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सांघिक खेळातील ज्यांना त्यांनी उपस्थित बसलेले त्यांना लगेच दिले ज्या खेळाडू विद्यार्थ्यांचं पासून झालेलं आहे सांघिक मध्ये वेळ झाले बघा सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज सर्वांनी इथं थांबायचं आपल्याला गाडी दिल्याची होती पासून लगेच दिले